प्रोव्हायडर्स आहेत त्यांना आपण असं बारकाईने कधीही म्हणत नाही की थँक्यू. आता हा दूधवाला बघा, ह्याच्या दूधवाल्याच्या गाडीवर एवढ्या तो किटल्या घेऊन चाललाय. हे जर दूध नसतं आलं, आता आपण पॅकेटला दूध घेतोय, पण अजूनही लोक दूधवाल्याकडून दूध घेतात. जर दूध आलं नसतं तर काय झालं असतं? किंवा हे काका दुकान चालवतात ह्याचे कपड्याचं. तर कपड्याचं दुकानवाला जर आपल्याला सर्व्हिस दिली नसते तर आपण कपडे कसे घातले असते? आणि ह्यांना आपण कधी मनापासून त्यांना म्हणतो का जाऊन, काका तुम्ही इतकं छान कपडे शिवलात, छान मला चांगला स्कूलचा ड्रेस दिलात किंवा बाकीचे ड्रेसेस दिलात त्याच्याबद्दल धन्यवाद. त्याच्यामुळे मला आज खूप मी छान दिसतोय किंवा मला वापरता आलं कपडे. म्हणजे अन्न, वस्त्र, निवारा आपण म्हणतो त्या सगळ्या गरजा आहेत. हा पेंटर बघा, बिल्डिंगवरती एवढ्या मोठ्या बिल्डिंगवरती जाऊन पेंट करतात. घर पेंट करतात, भिंती पेंट करतात, शाळा पेंट करतात, कन्स्ट्रक्शन वर्कर काम करतात. ह्या सर्व गोष्टींसाठी आपण ह्या सगळ्या लोकांना कधी विचार करतो का ह्यांना म्हणायचं कधी की इतकं छान पेंट केलंय घर, बिल्डिंग, शाळा, इतकं छान पेंट, ऑफिसेस, इतकं तुम्ही चांगलं करता त्याच्याबद्दल खरंच आम्हाला म्हणजे खूप फ्रेश वाटतं किंवा हे सगळ्या चांगल्या सुखसोयी आम्हाला बघायला मिळतात. आपण असा कधीही विचार करत नाही की ह्या सर्व लोकांना, ह्या छोट्या लोकांना कधी थँक्यू म्हणतो का आपण? आणि तुम्ही सुरुवात करा या सगळ्या लोकांना थँक्यू म्हणायची. तुमचं आयुष्य कसं बदलून जाईल ते बघा. तुम्हाला स्वतःलाच खूप हॅपीनेस, स्वतःला खूप चीअरफुल, ती म्हणतो ना आपण अगदी फ्रेश वाटेल. ऑटोमॅटिकली जी एनर्जी येते ना ती स्वतःहून सगळी एनर्जी आहे. आता हे फायर फायटर आहेत. नंतर म्हणजे बरेच मी एक्झाम्पल दिले तिथे. म्हणजे कोण हे आपले सर्व्हिस हा पोस्टमन आहे. पोस्टमन विचार करा ना, पोस्टमन अख्ख्या गावातून, शाळेतून, घराघरातून फिरतो. काय पूर्ण काय पूर्ण घराघरातून आपल्याला पोस्टमन पोस्ट देतो किंवा पोस्टमन घ्या किंवा कुरिअर सर्व्हिसवाला घ्या. आज पॅन्डेमिक मध्ये कुरिअर सर्व्हिसवाले आपल्या घरामध्ये येऊन सगळ्या गोष्टी देत होत्या. नॉट ओन्ली द मेल, बाकीच्या गोष्टी म्हणजे खाणं पिणं सगळं घ्या. पिझ्झा मॅन घ्या, तुमचं चांगलं लक्षात ठेव, पिझ्झा मॅन घ्या, डॉमिनोज पिझ्झा घ्या किंवा बाकीच्या गोष्टी घ्या. तो स्वतःहून एवढ्या पॅन्डेमिक असताना सुद्धा त्यांच्या सर्व्हिसेस ते प्रोव्हाइड करत होते. पॅन्डेमिक असो or नसो, पण ते सगळे सर्व्हिसेस ते आपल्याला प्रोव्हाइड करत होते. तर त्याला आपण असं कधी विचार करतो का त्याला थँक्यू म्हणायचा? आता हे घ्या, सोल्जर घ्या. ते आपल्या सीमेवरती आपलं स्वतःचं रक्षण करतात, आपलं रक्षण करतात स्वतःचा जीव धोक्यात घालून. पूर्णपणे त्यांची फॅमिली, त्यांची मुलं, त्यांचे आई-बाबा सगळ्यांना सोडून ते सीमेवरती फक्त रक्षण करण्यासाठी, आपल्या देशाचं रक्षण करण्यासाठी दिवस-रात्र, अहोरात्र, उन्हातान्हातून पूर्णपणे डोळ्याला तेल घालून अगदी रक्षण करत असतात सीमेचं. अशा लोकांना आपण स्वतःहून नाही, पण म्हणजे आपण समोरून बोलून तर नाही, पण आपण मनातून तरी त्यांना थँक्यू कधी म्हणतो का? आज त्यांच्यामुळे आपलं प्रोटेक्शन होतंय. त्यांच्यामुळे आपला जीव वाचतोय. ह्या सर्व गोष्टींसाठी आपण निदान त्यांच्यासाठी जरी विचार करून आपण म्हणतो का त्यांच्यासाठी थँक्यू. खरंच तुम्ही खूप सीमा म्हणजे देशाचं रक्षण करताय. त्याच्यामुळे आमचं जीवन चांगलं होतं. आम्हाला प्रोटेक्शन मिळते. आपण असं म्हणत नाही कधी. सो हे आजपासून मी तुम्हाला ह्याच्यासाठी सांगते, की हा उद्देश आमचा असा आहे, की मॅजिक ग्रॅटिट्यूड एव्हरीवेअर फ्रॉम द टाईम यू गेट अप. तुम्ही लक्षात घ्या, टाईम यू गेट अप काय तुम्ही सर्व्हिसेस वापरता अँड द टाईम यू स्लीप. ह्या तुमच्या पर्सनल सर्व्हिसेस आणि नंतर मग तुमच्या सगळ्या सराउंडिंग सर्व्हिसेस. आता शाळेतले टीचर्स आहे. शाळेतले टीचर सुद्धा आपल्याला सर्व्हिस प्रोव्हाइड करतायत. आज तुम्हाला एवढं चांगलं शिक्षण देतायत. आज तुम्हाला ते कसलाही विचार न करता, काही न करता तुम्हाला अहोरात्र तुम्हाला त्यांचा उद्देशच असा असतो, की त्याच्यातून तुम्हाला चांगली सर्व्हिस मिळेल, चांगलं शिक्षण मिळावं. हे त्यांच्या सर्व्हिसचा उद्देश आहे. मग आपण मनापासून कधी त्यांना असं म्हणतो का फिलिंगनी किंवा कधी थँक्यू सर किंवा तुम्ही एवढं चांगलं काम केलंय, एवढं चांगलं आम्हाला शिकवताय, एवढं चांगल्या गोष्टी करताय. बघा एखाद्याला म्हणून तुम्ही असं आजपासून की सकाळपासून जे तुम्हाला सर्व्हिस वाटतायत त्याचा तुम्हाला विचार करा आणि त्याला सगळ्याला जाऊन स्वतःहून म्हणा. जे तुम्हाला शक्य आहे ते तुम्ही स्वतःहून म्हणू शकता, की खरंच तुम्ही जी काय सर्व्हिस तुम्हाला प्रोव्हाइड केली त्याच्याबद्दल धन्यवाद आणि त्याला का तुम्ही धन्यवाद देताय हे सांगा. एखाद्या सरांनी खूप चांगला सब्जेक्ट शिकवत असाल त्यांना जाऊन सांगा
इतकं चांगलं शिकवल्याबद्दल धन्यवाद सर. तुमच्यामुळे मला एवढं शिकता आलं. किंवा एखादा प्लंबर तुमच्या घरात आला, तर त्याला काही प्रॉब्लेम झाला असेल घरामध्ये किंवा बाथरूमचं काही कसला इश्यू झाला असेल, त्याला सांगा तुम्ही खरंच तुम्ही आल्यामुळे आमचा नळ चांगला झाला. त्याच्यामुळे आम्हाला पाणी वापरता आलं. एखादी लाईट गेली तुमच्या घरामध्ये, तर इलेक्ट्रिशियन आला, तर त्याला इलेक्ट्रिशियनला तुम्ही सांगू शकता, की इतकं इतकं लाईट दिल्यामुळे मी काय-काय गोष्टी वापरू शकतो. असं थोडा वेळ सांगा मला आतापर्यंत असं कोणी कधी म्हटलंय का कुणाला? या सगळ्या गोष्टींना. पोलीस आहेत. आपले पोलीस सुद्धा सर्व्हिस प्रोव्हायडर आहेत. जर पोलीस आपण पोलिसांना जर थँक यू नाही म्हटलं, तुम्ही काय आता पोलीस पोलीस ऑफिसरला जाऊन किंवा ऑफिसरला नाही, एखादा ट्रॅफिक पोलीस असून दे किंवा एनी पोलीस असून दे. जाऊन सांगा त्यांना कसं वाटेल, त्यांना असं वाटेल, "अरे वाह! आज मला अजूनपर्यंत असं कोणीच म्हटलं नाही, की कोणी येऊन स्वतःहून म्हटलं नाही. उलट ते म्हणतील, "काय काम आहे?" म्हणजे मला असं कधीच म्हटलं तुम्ही इतकी चांगली सर्व्हिस दिल्याबद्दल. त्यामुळे ट्रॅफिक कंट्रोल आहे. क्राईम कंट्रोल होतोय. ट्रॅफिक, क्राईम, बाकीच्या सवयी म्हणजे त्याच्यामुळे आपल्याला ती सेफ्टी देतायत, राइट? ट्रॅफिक कंट्रोल झालं नसतं तर अंधाधुंद माजली असती रस्त्यावरती सगळी. क्राईम कंट्रोल करता आला ते पोलीस नसते तर क्राईम कंट्रोल झाला नसता. त्याच्यामुळे गुन्हेगारी वाढली असती. ह्या सर्व गोष्टींना आपण कधी म्हणतो का त्यांना? ते प्लस उन्हातान्हातून उभे राहून तुम्हाला ट्रॅफिक कंट्रोल करत असतात रस्त्यावरचे पोलीस, बाकीचे पोलीस क्राईम कंट्रोल करत असतात. प्रत्येकाच्या ड्युटी प्रत्येकाच्या ठरलेल्या असतात. पण आपण असं कधी स्वतःहून कधी सांगतो का? का बिल्डिंग मधला वॉचमन घ्या, सिक्युरिटी गार्ड घ्या. तो सुद्धा इतका तुमची बिल्डिंग सिक्युअर करत असतो. कशासाठी करतो? की तुम्हाला भले पगार तर सगळेच घेत असतात. पण पगार घेतात म्हणून त्यांना आपण त्यांच्या सर्व्हिस ते काय देतात मनापासून. त्यांना आपण धन्यवाद म्हणणं हे आपलं कर्तव्य आहे. आज आपण आपले महात्मा गांधीच्या आत्ता जस्ट हे गांधी जयंती होऊन गेली, राइट? त्यांनी तर हा मेसेज अख्ख्या जगाला दिला. नॉट ओन्ली इंडिया. आज जगाला त्यांनी अख्खा मेसेज दिला, की हिअर नो इव्हिल, लुक नो इव्हिल, सी नो इव्हिल, राइट? स्पीक नो इव्हिल. आज आपल्या सगळ्या परंपरा आपली आपली पण अशीच आहे. आपले आजी-आजोबा आपल्याला असं सांगायचे. कशासाठी सांगायचे? त्याचा अर्थच हा होता, की तुम्ही दुसऱ्याच्या समोर त्याला धन्यवाद कशा रीतीने बोलू शकता. म्हणजे चांगलं बोलणं म्हणजे काय? तुम्ही धन्यवाद द्यायचा आहे त्यांना. आता हे सगळे प्रोव्हायडर्स मुद्दाम मी दाखवले तुम्हाला एक्झाम्पलसाठी म्हणून. तर ह्या प्रोव्हायडरना आपण कधी असं म्हणतो का? हे भाजीवाला बघा, कुली बघा ना. एवढे मोठे-मोठे ओझी घेऊन डोक्यावरनं जात असतो. आपलं सामान घेतो. ही कुली सर्व्हिस नसती तर शक्य होतं का आपल्याला? ट्रेन स्टेशनला उतरायचं. मग डोक्यावरनं सामान घ्यायचं किंवा त्यांच्या गाडीतून सामान टाकायचं. मग आपण दुसरीकडे जाणार ट्रेन स्टेशनला गेलो किंवा ट्रेनला गेलो किंवा बसला गेलो किंवा एनिव्हेअर आपण जेवतो ही कुली सर्व्हिस आहे. ही जर नसती तर काय केलं असतं? आपल्याला सगळं सामान स्वतःच्या स्वतः घ्यायला लागलं असतं आणि सगळं सामान परत दुसरीकडे घेऊन रिक्षात टाका किंवा गाडीत टाका. मग ती पण एक सर्व्हिसच झाली ना. रिक्षावाला नसता तर काय झालं असतं? किंवा टॅक्सीवाला नसता तर काय झालं असतं? किंवा बसवाला ड्रायव्हर नसता तर काय झालं असतं? मग ह्यांना कधी इम्पोर्टन्स देतो का? ह्यांना कधी आपण म्हणतो का स्वतःहून? इतकं छान सर्व्हिस दिल्याबद्दल, इतकं माझं सगळं सामान चांगल्या रीतीने पोहोचल्याबद्दल किंवा आणल्याबद्दल धन्यवाद. भाजीवाला बघा, एवढा उन्हातान्हातून भाजी घेऊन बसलेलं असतं रस्त्यावरती. भाजी विकत आपण त्यांच्याकडनं फ्रेश भाजी घेतो, भाज्या खातो आपण. तर भाजीवाल्याच्या मागे फार्मर येऊन ट्रान्सपोर्टेशन ड्रायव्हर असतो. मग ट्रान्सपोर्टेशन करून कुठच्या तरी गोदामात येते. मग ते गोदामचे वर्कर बाकीच्या ठिकाणी स्प्रेड करतात. मग ही सगळी सेवा कोण किती लोकं जोडलेली असतात सर्व गोष्टीला. निदान तुम्ही समोर असाल तर तुम्ही म्हणू शकता. जे समोर नाहीत तर फॉर एक्झाम्पल भाजीवाला, तर ट्रान्सपोर्ट ड्रायव्हर तर आपल्या समोर नाहीये किंवा फार्मर तर आपल्या समोर नाहीये. पण आपण निदान आपले चांगले बोल त्यांच्यापर्यंत पोहोचवू शकतो. मनातून म्हणा, लिहून म्हणा. भाजीवाल्याला समोरून सांगू शकता ना, इतकी छान भाजी, इतकं अहोरात्र तुम्ही उन्हातान्हातून उभं राहून बसून जे काय भाजी विकताय, त्याच्याबद्दल रिअली आम्हाला त्यामुळे खूप फ्रेश भाजी खायला मिळते. खूप फ्रेश एनर्जी येते. त्याच्याबद्दल धन्यवाद. आणि त्याच्यात जोडलेल्या बाकीच्या सर्व्हिसेस ज्या आहेत, ट्रान्सपोर्ट ड्रायव्हर आला, गोदाममधले वर्कर आले.
किंवा फार्मर आला, ज्यानं भाजी लावली तो फार्मर आला. मग पाणी देणारा, सगळी चेन आहे. पण आपण कधी विचार करतो का या सर्व गोष्टीला थँक म्हणायचं? तर ह्या सर्व गोष्टी, ही सगळी सर्व्हिस इंडस्ट्री जी आहे, आपण जे त्याच्यात डॉक्टर्स आहेत, नर्सेस आहेत, ह्या सर्व कंपाऊंडर आहे. हे सगळं काय करत असतात? आपल्याला सर्व्हिस देत असतात. आणि ह्यांच्या सर्व्हिसेसना जरी आपण ते पैसे घेत असतील, पगार घेत असतील किंवा जरी पैसे घेत असतील, तरी त्यांना सर्व्हिस दिला, त्यांनी आपल्याला सर्व्हिस दिली, त्याच्याबद्दल त्यांचे सत्तरशः धन्यवाद कसे करायचे आहेत, ते ह्याच्यातून आम्हाला तुम्हाला सांगायचं आहे. आता आपल्याला दीपा मॅडम पण काही सांगू शकतील. हाँ, जैसे डॉक्टर शीतल ने बताया है, आप लोग सुबह उठते हो तो द मोमेंट यू गेट अप, आप लोग पानी को हाथ लगाते हो, तो पानी कहाँ से आ रहा है? अगर आप पानी का बिल भर रहे हो और आपको लग रहा है कि पानी आ रहा है, हमने तो पैसे दिए इसलिए हमें पानी मिल रहा है, पर आपके पास पैसे है और फिर भी अगर पानी नहीं मिल रहा है आपको 5-6 दिन या 10 दिन, तो आप कैसे करोगे? तो मनी इज इम्पोर्टेंट, पैसे इंपॉर्टेंट है, पर पैसे से जो आप लोगों को सर्विस खरीदते हो, अगर वो लोग अपना सर्विस देंगे ही नहीं या वो लोग स्ट्राइक पे चले गए, तो वी विल नॉट गेट ऑल दिस सर्विसेज एट अ होम. लाइट अगर बंद हो जाती है और आप लोगों के पास पैसे भरपूर है, सबके पास पैसे है क्योंकि हम लोग कमा रहे हैं, पर वी आर नॉट, वो लोग ने स्ट्राइक कर दिया और वो लोग हमारे को टाइम पर लाइट अगर चालू नहीं करते हैं या फिर ठीक नहीं करते हैं, तो देन इट इज गोइंग टू बी अ प्रॉब्लम. हम लोग अंधेरे में रहना पड़ेगा. तो पैसे से हम सर्विस खरीद सकते हैं, हम उनको दे सकते हैं, पर अगर वो लोग हमारे को हेल्प नहीं करेंगे तो हमारी लाइफ बहुत अनईजी हो जाएगी, बहुत मुश्किल आ जाएगी. तो वी हैव टू से थैंक यू टू एवरी सर्विस विच वी गेट, जिसकी वजह से हमको सर्विस मिल रहा है उनको हमको थैंक यू बोलना है, ग्रेटिट्यूड बोलना है, आभार बोलना है. तो जैसे हम आभार और ग्रेटिट्यूड बोलेंगे तो उससे हम उनको भी खुशी होगी, और बिकॉज वो लोग हमारा काम अच्छा करेंगे तो हमको भी सर्विस मिलेगी और हम लोग भी सक्सेस की तरफ जाएंगे. हमें पढ़ाई करने मिलेगी, हम हाइजीनिक रह सकते हैं. हम जब भी पापा स्कूटर पे हम लोग जाते हैं तो स्कूटर जिसने बनाया है, हमने खरीदा है, पापा ने खरीदा है स्कूटर या कार पैसों से, पर अगर वो कार और स्कूटर नहीं होती तो हमें तो पैदल जाना पड़ता स्कूल में भी और किधर भी. तो यू हैव टू से थैंक यू जिस जिस चीज के वजह से आपको लाइफ में इजी हो रहा है, हेल्पफुल हो रहा है, आपको लोगों की सर्विस मिल रही है, उनको हमको थैंक यू बोलना है, उन सबको ग्रेटिट्यूड. तो ये आज का जो सेशन है, ऑल पीपल हु आर हेल्पिंग यू इन योर लाइफ, उनको थैंक यू बोलना पड़ता है. आपके मम्मी डैडी को तो आपने थैंक यू बोल दिया, उनको तो हमको पैसे नहीं देने पड़ते ना, वो लोग सर्विस प्रोवाइडर नहीं है, वो तो हमारे सोर्स रिलेशनशिप है जिनकी वजह से हम दुनिया में आए हैं. पर जिन लोग को भी हम पैसे देते हैं और सर्विस लेते हैं, उन सभी को थैंक यू बोलना है. और कितने लोग हैं जिनको हमको मालूम ही नहीं हम लोग पैसे दे रहे हैं, जैसे भी सोल्जर्स हैं, जैसे शीतल मैम ने बताया, वो लोग प्रोटेक्ट कर रहे हैं. कितना पैसे भी अगर हम उनको देंगे और वो अपनी जान पे खेलते हैं, दे फाइट फॉर अ कंट्री, दे डाई फॉर अ कंट्री, दे सर्व अस, हमारे लिए. किसके लिए? क्योंकि हम लोग अंदर सुरक्षा में रहे, हमारे लॉ एंड ऑर्डर बना रहे, हमारे को सेफ्टी और सिक्योरिटी रोड पे, रेलवेज पे, फ्लाइट पे, एयरवेज पे, सब जगह वो हमारे को पूरा सर्विस मिलता है ट्रैवल करने के लिए, घूमने के लिए. सो वी हैव टू सी हर जगह पर जिधर भी हमें सर्विस मिल रहा है उनको हमको ग्रेटिट्यूड बोलना है, दिल से बोलना है, थैंक यू दिल से बोलना है. सिर्फ थैंक यू, जैसे अभी हम लोग ग्रेटिट्यूड सेशन ले रहे हैं, उससे पहले भी आप लोग सबको थैंक यू बोलते होंगे, आपके मम्मी को, डैडी को, पर उसका जो मतलब अभी समझा है आपको, दैट इज वेरी डिफरेंट, दैट इज वेरी डीप. तो आप लोगों को थैंक यू बोलना है, वेरी वेरी इंपॉर्टेंट. जितने भी सर्विस प्रोवाइडर्स है, सब्जी वाले हो गए, दूध वाला हो गया, आपको जो बस में आप किधर ट्रैवल करते हो, थिएटर्स में मूवी देखते हो, या इंटरनेट में, मोबाइल पे आप लोग पढ़ाई कर सकते हो, तो ये सब सर्विस प्रोवाइडर्स को आपको थैंक यू बोलना है. दिस इज अ वेरी वेरी इंपॉर्टेंट चैप्टर, ताकि हमको पता चले कि दुनिया में सिर्फ पैसा इंपॉर्टेंट नहीं है, जो लोग हमारे को हेल्प करते हैं उनकी वजह से हमें कितनी कितनी लाइफ में हेल्प मिलती है. और हमारे सक्सेस, हमारे एवरीडे लिविंग, हमारे पर डे, रोज जो हम लोग सीखते हैं, रोज आगे बढ़ते हैं, रोज हम लोग लेसन्स करते हैं, इनके पीछे बहुत लोगों का हाथ है. सभी लोगों को हमको ग्रेटिट्यूड करना है. इफ आई हैव मिस्ड एनीथिंग, शीतल, यू कैन कंटिन्यू. नाही, जसे बोल रहे अभी अभी जसं दीपा मॅडमने सांगितलं
जसं एक्झाम्पल बघा ना, आता तुम्ही सायकल चालवताय किंवा स्कूटर, तुमचे पप्पा मम्मी स्कूटर चालवतायत किंवा कार चालवतायत आणि जर पंक्चर झाली तर आपण कोण शोधतो? विचार करा ना, पंक्चर झाली तर आपण पंक्चरवाला बघतो. म्हणजे पंक्चर झाली म्हणजे किती मोठी गाडी असून दे तुमची किंवा छोटी गाडी असू, सायकल पासून किती मोठी गाडी पण असून दे, पंक्चर झाली की संपलं, म्हणजे तिथेच थांबणार, रस्त्यावरतीच थांबणार. म्हणजे तो कोणतरी पंक्चरवाला येणार आणि मग तो पंक्चर काढून जाणार. विचार करा, तुम्ही रस्ता स्कूलला जाताय आणि तुमची सायकल पंक्चर झाली आणि सायकल पंक्चर, जर पंक्चरवाला जर नसता आणि पंक्चरवाला जर नसता तर काय केलं? म्हणजे तुम्ही सगळी ती सायकल हा हा हू करत आपण ती सायकल घेऊन कसं तरी कुठेतरी पार्क करून चालत स्कूलला जावं लागलं असतं किंवा दुसरी बस पकडून स्कूलला जावं लागलं असतं. मग आपण त्या कधी पंक्चरवाल्याला आपण उलट म्हणतो, तो काय कधी येतोय कुणास ठाऊक, कधी माहितच नाही बाबा, कधी येतोय माहित नाही. इतकं अस्ताव्यस्त होतो, पण तो एवढा सगळं त्याचं सामान घेऊन येत असणार, पंक्चर काढून देणार आपल्याला आणि मग आपण शाळेमध्ये येणार किंवा कुठे कामाला जाणार, राईट? आणि अशा माणसाला आपण कधी थँक्यू म्हणतो का? कधी स्वतःहून मनापासून म्हटलं का? किंवा चालता चालता आपला जुता म्हणजे चप्पल जर तुटली किंवा चप्पलचा अंगठा हा जर, म्हणजे माझ्या बाबतीत तर खूप वेळा झालंय असं. म्हणजे खूप वेळा असं चप्पलचे अंगठे म्हणजे तुटायचे शाळेत कॉलेजला असताना. तर असं कधी म्हणजे धावत जाऊन तो चप्पलवाल्याला चप्पलवाल्याकडे जायचं, त्याच्याकडे अंगठा लावायचा आणि मग कॉलेजला जायचं. आणि इतकं असं म्हणजे जरा झालं, आपलं काम झालं की आपण लगेच निघतो. कधी त्याला असं थांबून म्हणजे म्हणजे मला ह्या नंतर कळल्यानंतर मी सुरुवात केली. पण कधी थांबून त्याला कधी म्हटलंच नव्हतं मी, "खरंच तू चप्पलचा अंगठा लावून दिल्याबद्दल धन्यवाद." आणि त्याच्यामुळे मला माझं पुढचं काम झालं चांगलं. मी कॉलेजचे लेक्चर अटेंड करू शकले. तुम्ही असा विचार करा, तुमच्या कुणाचं तरी असं तरी झालंच असणार कधीतरी, चप्पल तुटली किंवा चप्पलचा अंगठा तुटला. तो मोचीवाला दिवसभर तिथे बसलेला असतो आणि आपण त्याच्याकडे जाऊन चप्पल लावून घेतो. आणि पण ही मायन्यूट छोटीशी गोष्ट आहे आयुष्यामधल्या, छोट्या गोष्टी आहेत. पण आपण कधी आपलं काम झालं की आपण लगेच निघून जातो, पैसे देतो व्हॉटएव्हर आणि लगेच निघून जातो. पण आपण त्याला म्हणून बघा किती छान वाटेल त्या समोरच्या माणसाचं आणि तुम्हाला सुद्धा, नॉट ओन्ली समोरच्या माणसालाच. तुम्हाला पण किती हॅपी फिलिंग येईल त्या सर्व प्रत्येक सर्व्हिसवाल्याचं. जे आता तुमच्या आता घरामध्ये सकाळपासून काय तुम्ही सर्व्हिसेस वापरता आणि त्याच्या मागे कोणाकोणाचे हात आहे, असा शांतपणे विचार करा. आणि मग त्या सगळ्यांना जेवढे शक्य समोर असतील, तर बिल्डिंगवाला, कचरेवाला येऊन सगळा बिल्डिंगचा कचरा काढून जातो. गार्डनवाला, माळी किंवा गार्डनमध्ये कचरेवाले लोक आहेत, ते गार्डन चांगले साफ करून जातात, रस्ते साफ करतात. रस्तेवाले रस्ते क्लीन, आपण कधी त्यांना म्हणतो का थँक्यू? थांबून कधी बोलतो का त्यांना थँक्यू? विचार करा की कचरा रस्त्यावरती, कचरेवाले नसते रस्त्यावरती साफ करायला किंवा गार्डन मध्ये साफ करायला नसते, तर केवढी घाण सगळी, सगळी पानं, फुलं, डस्ट जे काय असेल ते एवढं सगळं घाण झालं असतं, आपण कधीच त्या गार्डन मध्ये गेलो नसतो किंवा त्या रस्त्यावरनं चालायला सुद्धा आपल्याला कसं तरी वाटलं असतं, जर कचरेवाले नसते तर. मैं तर ऐड आपण, करती येस शुअर. या है ना, मैं एक चीज बताती हूँ। मेरा छोटा बेटा है, तो वो सुबह है ना, जो आप अभी मैम बता रही थी, डॉक्टर शीतल मैम, की वो कचरे वाले के बारे में। तो क्या हुआ, एक दिन वो आया कचरा लेने, वो तो मैंने कहा, मेरी जो घर में काम करते हैं हेल्पर्स है, उनको कहा कचरा वाला आया है, कचरा दे दो। तो मेरा छोटा वाला लड़का आके बोलता है, पर मम्मी कचरा तो हम करते हैं, वो तो सफाई करता है, वो तो हमारा घर साफ कर रहा है, तो उसको हम कचरा वाला क्यों बोल रहे हैं? उसको तो थैंक यू बोलिए, वो सफाई कर रहा है हमारे घर पे। अगर वो नहीं होता तो हमारा घर कितना गंदा हो जाता। तो इतना आई ओपनिंग था। मैंने कहा अरे राइट, कचरे वाले वो नहीं है, कचरे वाले तो हम है। तो थैंक यू सो मच हमारे घर को साफ करने के लिए। व्हेरी नाईस, राइट. व्हेरी नाईस. थँक्यू सुमन, थँक्यू सो मच. आणि आता हेच पण बघा, ते तर सांगितलं म्हणजे प्रश्नच नाही, सुमन मॅडम सांगितलं, खूप छान एक्झाम्पल दिलं. आणि तसंच आता आपण बर्थडे पार्टीज करतो किंवा एखाद्या प्रोग्रामला जातो, एका हॉटेलमध्ये जातो, रेस्टॉरंटमध्ये जातो, किती वेटर वेट्रेस असतात, म्हणजे ते आपल्याला सर्व करतात, फूड सर्व करतात किंवा आपली पार्टी असेल तर पार्टीमध्ये सर्व करतात आपल्याला, किंवा एखादा नॉट ओन्ली पार्टी, एखादे स्कूल इव्हेंट असून दे, आपले काही इव्हेंट्स असतात त्याच्यामध्ये ते येऊन लोक सर्व्हिस देतात आपल्याला, छान खाणं पिणं सगळं काही करतात. विचार करा, आपण तो फुलवाला डेकोरेशन करतो छानपैकी, किती सुंदर डेकोरेशन केलेलं असतं फुलवाल्यानं. सलाडवाला असतो, किती छान डेकोरेशन करतो. आपण कधी म्हणतो का त्या माणसाला किंवा त्या जो कोण करणारा असेल त्याला कधी सांगतो का आपण थँक्यू इतकं सुंदर डेकोरेशन केल्याबद्दल किंवा इतकं छान सर्व्हिस दिल्याबद्दल, इतकं चांगलं फूड मिळाल्याबद्दल. एखाद्या हॉटेलमध्ये आपण जातो, खातो पितो, आपण येतो परत.
कधी त्याला म्हणतो का असं किती चांगलं दिल्याबद्दल, किंवा आता ह्या पॅन्डेमिक मध्ये असून दे, किंवा जनरली फूड्स लोक आपल्याला घरी आणून फूड देत होते. पिझ्झावाला असून दे, डॉमिनोज वाला, किंवा वॉट एव्हर द सर्व्हिसेस यू यू गेट इट फ्रॉम द पीपल फ्रॉम टू टू प्रोवाइड द फूड फ्रॉम देयर रेस्टोरेंट्स. कुरियर वाले होते हैं, डंजो वाले होते हैं, जोमेटो वाले होते हैं, जो हमें घर में बैठ के कभी जरूरत पड़ी तो वो लोग पहुंचाते हैं हमें फूड. तर त्यांना आपण असं कधी घेतो आपण फूड पैसे तर काम भागतं आपलं. आपण कधी त्यांना असं म्हणतो काय विचार करते नसते तर काय झालं असतं आपल्याला. म्हणजे ह्या सर्व छोट्या छोट्या गोष्टी आहेत, म्हणजे इमर्जन्सीला आपल्याला लागतात सर्व सर्व गोष्टी. त्या पण आपण त्यांना असं कधीही असं बोलत नाही की कशासाठी दिलं. म्हणजे जे तुम्हाला शक्य आहे समोर तुमच्या जे लोक आहेत सर्व्हिस प्रोव्हायडर आहेत, जे तुम्हाला शक्य आहे तुमच्या समोर जे आहेत त्यांना तुम्ही स्वतःहून जाऊन थँक्यू काका किंवा थँक्यू काकू किंवा थँक्यू मावशी किंवा थँक्यू टीचर एवढं इतकं छान सांगितल्याबद्दल किंवा छान शिकवल्याबद्दल किंवा छान काही गोष्टी केल्याबद्दल. ग्रॉसरीवाला आहे, दुकानदार आपल्याला सगळं सामान आणून देतो. म्हणजे ह्या सर्व गोष्टी छोट्या छोट्या गोष्टी आहेत, पण आपण असं कधीही त्यांना असं विचार करत नाही. असं विचार करा हे जर नसतं तर हे सगळ्या गोष्टी मी एकटा माणूस का एकटी बाई असं करू शकत नाही. मी इलेक्ट्रिशियन करेन, मीच गॅस बसवेन, मीच सिलेंडर आणेन, मीच इस्त्री कपडे करेन, मीच घर साफ करेन, मीच प्लंबरचं काम करेन, मीच म्हणजे जे काही सगळं काम मीच कर असं होऊ शकत नाही. हे नसतं तर काय झालं असतं. म्हणजे हे नसतं तर म्हणजे आपल्याला म्हणजे हे नसतं शक्यच नव्हतं. मग बाकीच्या गोष्टी आपल्याला करताच आल्या नसत्या. आपण शिक्षणच घेतलंय, सर्वच गोष्टी आपल्यालाच सगळ्या गोष्टीच कम्प्लिटली सगळ्या सर्व्हिसेस आपल्यालाच करायला लागल्या असं काय झालं असतं. नर्सेस नसते, कंपाऊंडर नसते, डॉक्टर्स नसते, ते स्ट्राईक वर गेले तर काय होईल. असं विचार करून आपण ह्या सगळ्या ज्या काही छोट्या छोट्या सर्व्हिसेस आहेत त्या सगळ्या सर्व्हिसेसना जे आपल्याला प्रोव्हाइड करत आहे त्या सगळ्याला तुम्ही जेवढं शक्य असेल तेवढं तुम्ही स्वतःहून म्हणू शकता. किंवा तुम्ही आता सोल्जर आहेत, पोलीस आहेत, पायलट आहेत, जे अगदी हवाई एअरप्लेन चालवतात, ट्रेन हे आहेत, त्याला काय आपण स्वतःहून जाऊन म्हणू शकत नाही. पण आपण ट्रेनमध्ये जातो येतो, आपण कधी त्यांना म्हणतोय. पण ऍटलीस्ट तुम्ही तुमच्या चांगल्या भावनातून थँक्यू म्हणून त्यांना ऍटलीस्ट तुमच्याकडनं तुम्ही चांगले पॉझिटिव्हली व्हायब्रेशन त्यांना द्या. तुमच्यामध्ये खूप चेंजेस होतील. असंच मग तुम्हाला आजची असाइनमेंट अशीच आहे की आज तुम्ही टुडे म्हणजे गृहपाठ, असाइनमेंट म्हणजे गृहपाठ, की टुडे से थँक्यू टू मिनिमम 10 people. Maximum you can do unlimited, but minimum, I said minimum 10 people who perform services to you in personally you can say or mentally म्हणजे मनातल्या मनात किंवा रायटिंग्स मधून पण चालू शकेल. फॉर एक्झाम्पल मी सांगितले आता एक्झाम्पल म्हणजे मला गार्बेज कलेक्टरला थँक्यू म्हणायचं आहे तर मी कसे म्हणू शकेन. सो आय एम रिअली थँक्यू टू गार्बेज कलेक्टर बिकॉज म्हणजे मी त्याला सांगू शकते तर मी लिहिलं इथे म्हणून आय एम रिअली थँक्यू टू गार्बेज कलेक्टर बिकॉज ऑफ यू माय हाऊस माय बिल्डिंग माय सराउंडिंग इज नीट अँड क्लीन. सो थँक्यू. So very thank you to you. I am happy, for example, I am happy to say thank you to military people because they are giving us protection and saving our life. So अशा पद्धतीनं मी एक्झाम्पल दिलंय, पण अशा पद्धतीने मिनिमम 10 लोकांना आज तुम्ही स्वतःहून सांगा आणि बघा तुम्हाला किती फरक पडतोय. थोडंसं पाहिजे असेल तर आपण आज हे घेऊ म्हणजे तुम्हाला आयडिया येईल. दीपा मैम. एक्चुअली यहाँ पर ये बोलना है, बहुत सारे स्टूडेंट्स ऐसे मैसेज कर रहे हैं कि वी आर थैंकफुल टू द सर्विस प्रोवाइडर्स. हमें सर्विस प्रोवाइडर्स नहीं बोलना है, हमें हर एक को हेल्प. अभी क्वेश्चंस में जब चैट में वो लोग सब सर्विस प्रोवाइडर्स, ऑल हेल्पर्स, ये चीजें इसीलिए उनको बोलो ना पढ़ने के लिए. दिख रहा है ना ये गार्बेज, इसलिए मैंने गार्बेज कलेक्टर स्पेशली गार्बेज कलेक्टर लिखा. राइट. तो असाइनमेंट में डॉक्टर शीतल ने वैसे लिखा है इंडिविजुअली सबको थैंक यू करना है. तो कल जब भी हम लोग नेक्स्ट सेशन में जब क्वेश्चंस आंसर सेशन करेंगे
और आपको बोलेंगे कि आपने असाइनमेंट में क्या किया है, तो यू हैव टू से इट इंडिविजुअली। आज हमने 10 लोगों को थैंक यू बोला है। कौन 10 लोगों को? जिन्होंने पानी हमें भेजा है, या जिन्होंने हमें रास्ते में मिला है। इलेक्ट्रिशियन को, मीन अगर वो लोग हमारे सामने नहीं है, दे आर नॉट इन फ्रंट ऑफ अस, बट हम लोगों को उनको याद करके भी थैंक यू बोल सकते हैं। अपन जैसे हम लोग लिखते हैं ना, ट्रीज को, सन को हमने लिखते, वो हमारे सामने नहीं है, दूर है, पर हम उनको थैंक यू लिख रहे हैं। सेम हमारे जितने भी हेल्पर्स है सर्विस, उनका नाम लेके, पोस्टमैन को, कुरियर, योर इलेक्ट्रिशियन, प्लम्बर, जो जो लोगों के से आपको हेल्प होता है, उनका नाम लेके आप लोगों को उनको थैंक यू लिखना है और मन में भी बोलना है। जैसे आपको दिखा, जैसे अभी आपको स्कूटर में आप बैठ के जा रहे हो, तो थैंक यू स्कूटर चेतक, जो भी आपका नाम है, आप लोगों ने ये स्कूटर बनाया, आई एम सो थैंकफुल कि मैं उस पर जैसे स्कूल ठीक से पहुंच रहा हूँ। अगर आपको रास्ते में वड़ा पाव वाला दिख रहा है, या आपने डब्बे में सब्जी खाई है, तो सब्जी वाले दिख गए आपको, तो आपको मन में बोलना है, आप उसको रुक कर नहीं बोल सकते हो, मन में थैंक यू द वेजिटेबल्स फार्मर्स, जो आप लोगों ने इतनी अच्छी सब्जी बनाई है, उगाया है, उनको पानी दिया है, उन सबके लिए हम थैंक यू, बिकॉज उसकी वजह से हमें नरिशमेंट मिल रहा है। तो एवरी पर्सन जो आपको हेल्प कर रहे हैं, उनको इंडिविजुअली थैंक करके, और क्यों थैंक करके हो वो भी बोलना है। ओके, तो हम ये गृह पाठ जो लिखा है वो असाइनमेंट आपको, हम लोग वेडनेसडे को सेशन होगा क्वेश्चन आंसर, उसमें हम देखेंगे। और जो भी लिखा है डॉक्टर शीतल ने, ये थैंक यू जो बोलना है, एंड आई एम हैप्पी टू से थैंक यू, मीन्स मुझे, हमको ये भी बोलना है कि मुझे बहुत खुशी हो रही है थैंक यू बोलने के लिए, इन सब के लिए, बिकॉज वी आर बिकॉज ऑफ दीज सर्विस प्रोवाइडर्स, उसकी वजह से हमारी लाइफ में बहुत बहुत हेल्प हो रहा है। कंफर्टेबली घर में रह सकते हैं, देश में घूम सकते हैं, वेरी सेफ एंड ऑल। एनीथिंग एल्स शीतल? या वही सर्व्हिस प्रोव्हायडर, जसं दीपानं तुम्हाला सांगितलंय, प्रत्येक सर्व्हिस प्रोव्हायडर म्हणजे नुसतं नॉट जनरल बोलायचं नाही. प्लंबर आला तर प्लंबरला, प्लंबरनी काय केलं त्याच्याबद्दल थँक्यू. इलेक्ट्रिशियन असेल तर इलेक्ट्रिशियनला, सिलेंडरवाला आला तर सिलेंडर लावला आणि आपल्याला छान खाता आलं तर त्याच्याबद्दल थँक्यू त्याला सांगायचं तुम्ही. किंवा पाणी दूधवाला आला असेल, भाजीवाला आला असेल तुमच्याकडे, तुमची बाई असेल एखादी, किंवा केस कापायला तुम्ही गेलात तर केस कापल्यानंतर जो केस कापणारा माणूस आहे त्याला सांगू शकता. इस्त्रीवाल्याकडे गेला तर इस्त्रीवाल्याला, असं त्याला कारण सांगायचं की तू थँक्यू, तुम्ही इतकं छान इस्त्री केल्यात कपडे केल्याबद्दल, किंवा छान केस कापल्याबद्दल थँक्यू, इतकं चांगलं केस कापून दिल्याबद्दल थँक्यू. जरी तुम्ही पैसे दिलात तरी तुम्ही त्याला थँक्यू म्हणायचं. असं इंडिव्हिज्युअल स्पेसिफिकली तुम्ही सांगायचं. आणि जनरल जसं सांगितलं, मिलिटरी म्हणजे आपले जे मिलिटरी लोक आहेत त्यांना, किंवा पोलीस आहेत, बस ड्रायव्हर्स आहेत, स्कूल ड्रायव्हर्स आहेत, रिक्षा ड्रायव्हर्स, टॅक्सी ड्रायव्हर्स, डॉक्टर्स, नर्सेस, ज्या काही टीचर्स, ज्या काही तुम्ही जनरल जे आहे ते सगळ्यात, तुम्ही ज्या काही सर्व्हिसेस तुम्हाला जनरली मिळतात. वी कैन ऐड गवर्नमेंट ऑल्सो, क्योंकि गवर्नमेंट कंट्री रन करती है, वो लोग बहुत सारी रिस्पॉन्सिबिलिटी लेते हैं हर जगह पर अपने सर्विसेज, उनको पेमेंट करते हैं गवर्नमेंट सर्वेंट्स को, ताकि वो हमको सर्विस प्रोवाइड करे। तो गवर्नमेंट को थैंक यू बोलना है। एंड हमने जो अभी तक सेशंस लिए हैं ना, देखो पहले हमने 5 एलिमेंट्स का किया, तो आप आज ये सेशन कर रहे हो तो इसका मतलब ये नहीं कि 5 एलिमेंट्स को नहीं करना है, आपके पेरेंट्स को नहीं करना है, मीन्स उन सभी को भी आपको रोज ध्यान में रखना है कि हमारे 5 एलिमेंट्स है, उनका ग्रैटिट्यूड है, सोर्स रिलेशनशिप, पेरेंट्स, ग्रैंड पेरेंट्स, उनका ग्रैटिट्यूड है, आपके हेल्थ के लिए ग्रैटिट्यूड है। तो जो भी हमने सेशंस किए हैं, आपको सभी को ध्यान में रखना है कि ग्रैटिट्यूड बोलना है, लाइफ को इजी और कंफर्टेबल बनाने के लिए, सब जगह हैप्पीनेस स्प्रेड करने के लिए। And if this is completed, we can go for footstep because it's 9 o'clock. Okay, yes, sure. So त्याच्यामध्ये असाइनमेंट कळले ना सगळ्यांना? म्हणजे असाइनमेंट अगदी क्लिअर झाले ना? जस्ट एकदा पुढचा हमने चैट शीतल डिसेबल किया है क्योंकि बहुत चैट आ रहे थे और डिस्टर्ब हो रहा था, तो चैट हमने डिसेबल कर दिया। लास्ट 10 मिनट्स में हम लोग पूछ लेंगे। ठीक आहे, चलेगा. सर हे झालं आता आपलं सर्व्हिस प्रोव्हायडरचं, जे काय आता आपण आतापर्यंत जे सगळं ऐकलं ते अगदी सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत तुम्हाला जे काही सर्व्हिसेस मिळत आहेत त्याला, त्या प्रत्येक सर्व्हिस प्रोव्हायडरला नावानं किंवा जो काय असेल त्यानं, तुम्ही ज्यांनी काही सर्व्हिस आपल्याला दिली त्याच्याबद्दल धन्यवाद तुम्हाला द्यायचे. हे आतापर्यंत तुम्ही ऐकलात. आता पुढचं सेशन आहे ते मॅजिकल फूडस्टेप, त्याला म्हणतात मॅजिकल फूडस्टेप.
सो अल्बर्ट आइन्स्टाईन सायंटिस्ट, तुम्हाला माहिती असेल सगळ्यांना अल्बर्ट आइन्स्टाईन. So Albert Einstein gave us one of the magical secret to his success. त्याने एवढा सक्सेस केला सायंटिफिकली, एवढे त्याला प्रूव्हन रिझल्ट दाखवले अल्बर्ट आइन्स्टाईनने, की तो अल्बर्ट आइन्स्टाईन हे प्रत्येक, दॅट इज वाय द सक्सेस अल्बर्ट आइन्स्टाईन गेव अस वन ऑफ द मॅजिकल सिक्रेट टू हिज सक्सेस, दॅट इज ग्रॅटिट्यूड एव्हरी डे. सो अल्बर्ट आइन्स्टाईन सारखा माणूस सुद्धा, एवढा मोठा शास्त्रज्ञ, तो प्रत्येक दिवशी ग्रॅटिट्यूड म्हणजे प्रत्येक दिवशी कृतज्ञता देत होता. नॉट ओनली तर स्वतःला, सगळ्या गोष्टीला, ज्या काय त्याच्या कलिग्सना, त्याच्या शोधाला, त्याच्या सराउंडिंगला, त्याच्या आई वडिलांना, सगळ्या गोष्टीला एव्हरी डे विदाउट ग्रॅटिट्यूड ही विल नॉट स्टार्ट हिज डे. म्हणजे असं एवढा मोठा माणूस, एवढा मोठा शास्त्रज्ञ सुद्धा प्रत्येक दिवशी कृतज्ञता व्यक्त करत होता. आणि मग त्याने काय केलं, मॅजिकल फुटस्टेप म्हणजे ग्रॅटिट्यूड, कृतज्ञता तर ग्रॅटिट्यूड तर प्रत्येक मोमेंटला देतच होता, पण हा कॉन्सन्ट्रेटेड ग्रॅटिट्यूड कशासाठी, फक्त फुटस्टेप्सना. म्हणजे तुम्ही आता ह्याच्यामध्ये कसं करायचं, आता मी तुम्हाला सांगते आणि मग आपण त्याचा प्रयोग करूया. 100 पावलं थँक्यू म्हणायचं आहे. असं एका पॉइंट तुम्ही घरातल्या घरात करू शकता किंवा बाहेर करू शकता, गार्डन मध्ये करू शकता, स्कूल मध्ये करू शकता, किंवा तुमच्या घरातल्या घरात करू शकता. सो एक पॉइंट पासून दुसऱ्या पॉइंट पर्यंत, दुसऱ्या पॉइंट पासून तिसऱ्या पॉइंट पर्यंत, म्हणजे पॉइंट ए टू पॉइंट बी किंवा पॉइंट बी टू पॉइंट सी, अगेन पॉइंट सी टू पॉइंट ए, असं काही करू शकता. आपल्याला 100 पावलं म्हणायची आहेत, नुसतं थँक्यू म्हणायचं. 100 पावलं चालताना एक पाऊल थँक्यू, दुसरं पाऊल थँक्यू, तिसरं पाऊल थँक्यू, चौथं पाऊल थँक्यू. असं अल्बर्ट आइन्स्टाईननी 100 पावलं तो एव्हरी डे पर्टिक्युलर, म्हणजे कुठच्याही टाइम मध्ये, असं काही पर्टिक्युलर टाइम नाहीये, कुठच्याही टाइम मध्ये करू शकता तुम्ही, पण एव्हरी डे करायचं आहे. 100 पावलं तुम्हाला थँक्यू म्हणायची. त्याला फक्त 90 सेकंड, प्रत्येकाचं टाइम लिमिट डिफरंट असू शकतं, पण मिनिमम 90 सेकंड टू 3 मिनिट्स, म्हणजे 1.5 मिनिट टू 3 मिनिटं एवढंच लागतंय. तर आता आपण सगळे जे बसलेले आहात ना, ते सगळ्यांनी उठा, सगळ्यांनी उठायचं आहे आणि आता फिलिंग करायचं की आपल्याला, असं स्टँड करा आणि सगळे उठून उभे राहा आणि फिलिंग करा की आपल्याला कसं वाटतंय आता, बिफोर डुईंग द 100 पावलं. म्हणजे 100 पावलं घ्यायची आहेत आपल्याला, मिनिमम 100, मॅक्झिमम तुम्ही घेऊ शकता, पण प्लस मायनस होऊ शकतो, पण सांगते तुम्हाला 100 पावलं घ्यायची, करायचे 100 पावलं. तर सगळ्यांनी उठा छानपैकी आणि आता ह्याला फक्त 90 सेकंड टू 3 मिनिट असं लागतं. प्रत्येकाचा स्पीड वेगळा असू शकतो. हम लोग 90 सेकेंड्स नहीं करेंगे, सिर्फ एक 10 कदम चलेंगे, पर एवरी स्टेप पे थैंक यू बोलेंगे. जैसे हमने लेफ्ट लेग ऊपर किया, थैंक यू, राइट लेग आगे किया, थैंक यू. सो सिर्फ 10 स्टेप्स तक करेंगे प्रैक्टिस, क्योंकि हाँ. सेशन खत्म है और इनको सबको आज ओके. स्कूल जाना है, ऑफलाइन स्कूल शुरू हो गए. ठीक आहे, चला सगळ्यांनी उठा छानपैकी आणि आता आपल्याला सुरुवात करायची. प्रत्येक पावलाला अगदी फिलिंगनी थँक्यू म्हणायचं आहे आणि मग परत तुम्ही जागेवर येऊन बसा आणि मला सांगा तुम्हाला कसं वाटतंय ते. तुमच्याबरोबर मी पण करते. ओके. हाँ, आप लोग भी करो और एवरी स्टेप पे चलते चलते एवरी स्टेप पे थैंक यू बोलना है. सिर्फ थैंक यू को फीलिंग करना है, क्योंकि हम हर एक कदम उठा रहे हैं, हमारा बॉडी साथ दे रहा है, नीचे जमीन है, ये घर है, ऊपर छत है, फैन चल रहा है, आपके पास बुक्स है, स्कूल बैग है, टिफिन है खाने के लिए, उसके अंदर सब्जी है, तो कितना थैंक If यू. Dr. Sheetal will stop the screen sharing, तो वो सबकी वीडियो दिख जाएगी. ओके. Okay. Yes, I will stop it. Wait. Yeah. Okay. हाँ, Yeah. सगळ्यांचे व्हिडिओ. या तो आपको सिर्फ चलते चलते ये सब चीजों को दिमाग में रखना है कि हम लोग थैंक यू किस चीज के लिए, हर एक स्टेप पे थैंक यू का एहसास होना चाहिए. बिकॉज आपके सर पे फैन है, अगर आप बाहर चल रहे हो तो आसमान है, हवा है, रोड जिसने बनाया है उनके लिए थैंक यू. आपको शूज आपने पहने हैं तो वो आपके शूज की वजह से आप जमीन पे चल सक रहे हो, आपको गर्म नहीं लग रहा है,
पत्थर चुभ नहीं रहे हैं। तो तेरा सो मेनी थैंक यू सबके लिए। तो वो सब थैंक यू आपको हर एक फुटस्टेप में महसूस करना है। ओके, सो आई एम श्योर आप लोगों ने अच्छा एक्सपीरियंस किया होगा 10 स्टेप्स में एटलीस्ट अभी। और उसके बाद अभी आप जब स्कूल जाओगे तो आप ये स्कूल में भी कर सकते हो, जब भी आप वॉशरूम जाते हो या फिर आप स्कूल में चलते चलते क्लास में जा रहे हो, तो सब लोग अपने अपने मन में ये सब थैंक यू कंटिन्यू कर सकते हो। तो इससे क्या होगा, साइलेंस भी बना रहेगा, प्लस आपका ग्रैटिट्यूड का असाइनमेंट भी हो जाएगा। ओके, राइट। मिनिमम येस येस, पण तुम्ही जेव्हा करा, आता केलं का सगळ्यांनी? आधी पहिला त्यांचा एक्सपिरियन्स घेऊ, मग आपण बोलू. उनका चैट डिसेबल्ड है बिकॉज बहुत सारा प्रॉब्लम हो रहा था तभी। कैन यू त्या चॅट को लेकर अनेबल कर सकते हैं? कसं वाटलं सांगा, तुमचं शेअरिंग सांगा, कसं वाटलं तुम्हाला? थँक्यू म्हणजे उठून थँक्यू म्हणायच्या आधी आणि थँक्यू म्हटल्यानंतर प्रत्येक पावलाला तुम्ही जेव्हा थँक्यू म्हटलं, म्हणजे जमिनीला, वॉटरला, पाण्याला, सगळं जे काही तुम्हाला आठवतं त्या सर्व गोष्टीला तुम्ही जेव्हा थँक्यू म्हटलं, तेव्हा तुमचे फिलिंग्स कसे होते? मस्त वाटलं? मस्त वाटलं, छान छान वाटलं। वाटलं. गुड. हम जब है ना अपना ग्रैटिट्यूड लिखते हैं तो हम 10 बार लिखते हैं। जैसे अभी आप सर्विस प्रोवाइडर्स को लिखने वाले 10 ग्रैटिट्यूड लिखेंगे, पेरेंट्स को लिखेंगे, फिर एलिमेंट्स को लिखेंगे। पर इमेजिन उसमें आप 15-20 आधा घंटा लगाएंगे। एंड ये इतना सिंपल एक्सरसाइज है कि आप 90 सेकेंड्स में, मतलब 1.5 मिनट्स में 100 टाइम्स आप थैंक यू बोल देंगे। तो कैन यू इमेजिन द काइंड, क्या आप कितना, मतलब छोटे टाइम में कितनी बार थैंक यू बोल सकते हैं। और अल्बर्ट आइंस्टाइन इतने बड़े साइंटिस्ट ने, वो एवरी डे अपनी लाइफ में उन्होंने किया है। एवरी डे 100 स्टेप्स तो मिनिमम उन्होंने लिया ही है, और वो कहाँ से कहाँ पहुंच गए हैं। तो अगर आप उस तरीके से अपने फील्ड में जो भी आपको काम करना है उसमें एकदम बेस्ट आपको बनना है, तो ये सिंपल सी छोटी सी एक्सरसाइज अगर आप करेंगे तो आप मतलब इस लेवल से उस लेवल तक कोई भी एरिया में पहुंच जाएंगे। थैंक यू। थँक्यू सुमन. Yeah. येस, तसं सांगितलं, आता जसं सुमन मॅडमनी सांगितलं तसंच तुम्हाला असं थँक्यू असं म्हणजे विचार करा, म्हणजे 100 व 90 सेकंद मध्ये, म्हणजे 1.5 मिनिट, त्याच्यामध्ये तुम्ही थँक्यू म्हणताय, म्हणजे तुम्ही किती गोष्टी कव्हर करू शकता आणि तुम्हाला किती चांगलं चीअरफुल, हॅपी आणि म्हणजे म्हणतात ना असं खूप ऑप्टिमिस्टिक फिलिंग जे येतं ना, ते खूप राहतं आणि ते कंटिन्यू राहतं तुमच्याकडे. म्हणजे जस्ट 90 सेकंद मध्ये आपण 100 वेळा कधी थँक्यू म्हटलं असतं का? नसतं. पण हा कॉन्सन्ट्रेटेड थँक्यू आहे. तेव्हा तुम्ही, आणि काही तुम्ही घरी एका रूम पासून दुसऱ्या रूम मध्ये जा, तिसऱ्या रूम मध्ये, किंवा बाल्कनी मध्ये करा, स्टेअरकेस मध्ये करा, स्कूल मध्ये करा. टाइम लिमिट नाही त्याला, कुठचंही प्लेस लिमिट नाही, कुठेही करू शकता. ज्या ठिकाणी तुम्ही पावलं घेऊ शकता अशा ठिकाणी कुठेही ग्राउंड मध्ये करा, प्ले ग्राउंड मध्ये करा, सोसायटी मध्ये करा, एनीवेअर यू कॅन डू इट. बट स्पेशली जास्तीत जास्त आम्ही रेकमेंडेशन करतो की 100 पावलं घ्या. 100 पावलं 90 मिनिट मध्ये, 90 सेकंड्स मध्ये होतात. तर मग असं केल्यानं तुम्हाला कसं वाटतं हे तुम्ही आत्ताच जाणवलं, म्हणजे आता तुम्ही जस्ट 10-12 काही पावलं घेतली असेल, तुम्हाला फिलिंग कसं वाटलं हे तुम्हाला सगळेच म्हणाले मस्त वाटलं, छान वाटलं, खूप बरं वाटलं, खूपच छान वाटलं, राईट? सो अशी याची असाइनमेंट अशीच आहे. हाँ, यहाँ पर ऐसे है, ऑल द ग्रेट लीडर्स, जितने भी ग्रेट लीडर्स है, अपने मोदी जी भी अगर है गवर्नमेंट में जो प्राइम मिनिस्टर है, और जितने भी हमारे ग्रेट हीरोज है जैसे स्पोर्ट्स पीपल हैं, वो लोग भी, और आइंस्टाइन जो सबसे बड़े साइंटिस्ट है जिन्होंने इतने सारे इन्वेंशंस किए, उन्होंने अपने सक्सेस का जो बोलते हैं ना जिम्मेदारी ग्रैटिट्यूड को दिया है कि वो रोज 100% ग्रैटिट्यूड देते थे। अच्छा, वो 100 स्टेप्स की बात सिर्फ नहीं कर रहे, वो तो लाइफ लॉन्ग, आई मीन पूरे दिन में ही ग्रैटिट्यूड करते थे, क्योंकि हम लोग हर टाइम बात नहीं करते हैं, हर टाइम हम लोग कुछ काम नहीं करते। अगर हम काम कर रहे हैं उसमें हमारा अटेंशन है, पर बाकी टाइम पे हम लोग ग्रैटिट्यूड करते हैं। तो ग्रैटिट्यूड करने की वजह से उनके ब्रेन सेल्स इतने अच्छे हुए, वो साइंस है कि वो इतने इंटेलिजेंट हो गए कि उनको इतना सक्सेस मिला। सो ऑल द पॉलिटिशियंस, ऑल द स्पोर्ट्स पीपल, दोज हु आर सक्सेसफुल, उनका फर्स्ट काम रहता है कि वो ग्रैटिट्यूड अपने सराउंडिंग्स में, अपने एलिमेंट में सबको करते हैं। तो आप सभी को सक्सेसफुल बनना है, आपको सभी को अपने लाइफ में कुछ ना कुछ बनना है, अपना नाम रोशन करना है खुद का। यू वांट टू क्रिएट अ फ्यूचर, गुड फ्यूचर फॉर योरसेल्फ। तो आप लोगों को ग्रैटिट्यूड इज द फर्स्ट
बोलते ना चाबी है, वो सक्सेस का जो सक्सेस अगर ताला सक्सेस है का की, तो ग्रैटिट्यूड, सक्सेस का की है, हाँ सक्सेस इज द सक्सेस की. का चाबी आहे. सक्सेसची सक्सेसची किल्ली म्हणतो ना आपण, यशाची किल्ली काय आहे, तर तुमची कृतज्ञता. तर तसंच तुमची असाइनमेंट अशीच आहे. सो टुडे लाईक आईन्स्टाईन, अल्बर्ट म्हणजे एक्झाम्पल आईन्स्टाईनचं दिलं, पण त्यांनी रोजच्या रोज अल्बर्ट आईन्स्टाईन 100 पावलं रोजच्या रोज विदाउट फेल अल्बर्ट आईन्स्टाईन करत होते. असेच बाकीचे लोक सुद्धा एक्झाम्पल दिले दीपा मॅमनी, तसे सगळेच लोक सक्सेस, त्यांच्या सक्सेस यशाची किल्ली तर त्यांची कृतज्ञता होती. सो आजची तुमची असाइनमेंट अशी आहे, आणि आजच्या ह्याच्या पुढे एव्हरी डे, लाईक म्हणजे ह्याच्या पुढे रोजच्या रोज, की टुडे लाईक आईन्स्टाईन you will say thank you 100 times, and you are going to do by taking 100 magic footsteps. म्हणून त्याला मॅजिक फूड्स, कारण ते रियालिटी मध्ये तुमच्या सक्सेसचं मॅजिक क्रिएट करतो. सो 100 मॅजिक फूटस्टेप्स एनी टाइम ड्युरिंग द डे, एनी प्लेस. ओके, सो हे आहे 100 मॅजिकल स्टेप्स. सो ह्याच्यावरनं आता हे तुम्हाला हे, आणि बाकीचं जसं सांगितलं तसं आपण 5 एलिमेंट्स केलेत, किंवा सोर्स रिलेशनशिप केलेली आहे, हेल्थ केलेलं आहे, आणि हा आजचा जो सर्व्हिस प्रोव्हायडर आणि मॅजिकल फूटस्टेप असा जे काही मी सेशन घेतले आहेत, हे सगळे तुम्ही जसं तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही रोजच्या रोज त्याचे ग्रॅटिट्यूड लिहित राहा, बोलत राहा, लिहत राहा, बोलत राहा. ओके, अँड 100 पावलं जी आहे सांगितले, 100 पावलं आहे ती तुम्ही रोजच्या रोज कुठच्या याला 90 सेकंड, दिवसातले फक्त 90 सेकंड 100 वेळा थँक्यू म्हणायचं आहे. हे करा. सो एक पॉइंट मैंने नोट किया था जब मैंने शुरू किया था ना, तो क्या है, हमको ये बोला जाता है ना कि 100 स्टेप्स लेना है, तो हमारा कंसंट्रेशन वो काउंटिंग में रह जाता है. तो आप ये ध्यान रखिए कि स्टार्टिंग के 1-2 टाइम में आपको पता चल जाएगा कि अच्छा, मैं अगर अपने घर में 10 चक्कर लगाता हूँ तो मेरा 100 स्टेप्स कंप्लीट हो जाता है, या मैं गार्डन में नीचे खेलने जाता हूँ तो मैं पूरे बिल्डिंग का 1 राउंड ले लेता हूँ तो मेरा 100 स्टेप्स पूरा हो जाता है. 1-2 टाइम में आपको ये पता चल जाएगा. उसके बाद वो डिस्टेंस आप कवर करिए, पर ध्यान काउंटिंग पे मत रखिए, ध्यान आपका सिर्फ थैंक यू पे होना चाहिए. एवरी टाइम मन में सिर्फ थैंक यू करिए. वो डिस्टेंस जब कवर हो जाएगा, या वो टाइमर जब खत्म हो जाएगा, आपको पता चल जाएगा, 1-2-3 टाइम में ही पता चल जाएगा कि आपके 100 स्टेप्स मिनिमम कितने टाइम में खत्म होते हैं. तो उतना टाइम आप अलॉट कर दीजिए उस चीज के लिए. एंड आफ्टर दैट ध्यान एकदम भी काउंटिंग या टाइम पे मत रखिए. आपका पूरा फोकस, पूरा ध्यान, पूरी फीलिंग से सिर्फ थैंक यू कहना है. सो थैंक यू सो मच. उन्होंने बताया है ना कि 100 स्टेप्स की, इट्स नॉट नेसेसरी कि सिर्फ 100 स्टेप्स हो. आप जब घर में सीढ़ी चढ़ के ऊपर जा रहे हो, नीचे उतर रहे हो, एंड इट शुड बी 2 मिनट्स और 3 मिनट्स, तो आप सिर्फ एक बार फर्स्ट टाइम काउंट कर लो कि 3 मिनट्स में आप कितना राउंड करते हो, घर का करते हो, या सीढ़ी उतर रहे हो, या स्कूल में पीछे स्कूटर बैठ रहे हो, स्कूटर में बैठ के भी आप बोल सकते हो, जब स्कूल में चढ़कर ऊपर जा रहे हो. तो ऑल दीज टाइम जितने भी आप चल रहे हो, सिर्फ मिनिमम 3 मिनट्स होता है या 2 मिनट्स. आप ऑल द टाइम कर सकते हो और फुल डे भी कर सकते हो. दैट इज वेरी गुड. अगर आप कभी भी चल रहे हो करोगे तो वो तो बहुत अच्छा है, पर मिनिमम 2 to 3 मिनट्स करना चाहिए. और आपने 1 स्टेप लिया, 1 थैंक यू, 2 स्टेप लिया, 2 थैंक यू, 3 थैंक यू, ऐसे नहीं करना है. इसलिए उन्होंने, सुमन जी ने बताया है कि डोंट काउंट द स्टेप्स, जस्ट काउंट द टाइम. कि समझो आपको 2 मिनट मैक्सिमम, हम लोग भी करते हैं तो 2 मिनट 3 मिनट में 100 स्टेप्स हो जाते हैं. पर हम लोग पूरा, अगर मैं 45 मिनट्स वॉक कर रही हूँ तो मैं 45 मिनट्स ग्रैटिट्यूड करती हूँ. अगर मैं कार में बैठ के किधर जा रही हूँ तो मैं वो ड्राइव करते करते ग्रैटिट्यूड करती हूँ. तो घर में अगर मैं खाना बना रही हूँ तो मैं खाना बनाते बनाते भी सब चीजों को जो आजू बाजू में है अपने दिख रहा है उनको ग्रैटिट्यूड करती हूँ. सो ग्रैटिट्यूड इज अ पार्ट ऑफ लाइफ. जैसे आप सांस लेते हो, आप नहाते हो, पानी जरूरी है, वैसे ग्रैटिट्यूड जरूरी है. आप कभी भी बोल सकते हो ग्रैटिट्यूड, पर ये असाइनमेंट स्पेशली फुटस्टेप्स का है कि आपने ये 2 मिनट या 3 मिनट करना है. Right? Yeah. Yes. Yeah, बराबर. सुमन जी एंड दीपाजीने जो सांगितलं ना, ते एक्झॅक्टली तसं काउंटिंग वरती तुमचं ध्यान ठेवायचं नाहीये. लक्ष फक्त तुमचं किती 90 सेकंद असून दे, 1 मिनिट असून 2 मिनिट असून दे, ते करू शकता. प्लस कुठेही जाता येताना तुम्ही एनीवेअर हे करू शकता, थँक्यू म्हणू शकता.
तसंच सांगितलं तसं तुम्हाला एखादा बसमध्ये जाताय, पोलीसवाला दिसला तर तुम्ही मनातल्या मनात त्याच्याबद्दल तुम्ही थँक्यू म्हणू शकता. एखादी नर्स दिसले तर तुम्ही तिला थँक्यू सांगू शकता. तुम्ही गाडीवर बसलाय तुम्हाला डॉक्टर दिसले त्यांना तुम्ही थँक्यू म्हणू शकता. किंवा तुम्हाला जे कोण लोक दिसतायत समोर जाता पण तुम्ही तुम्ही पर्सनली किंवा प्रॅक्टिकली जाऊन त्यांना म्हणू शकत नाहीये, पण अशा लोकांना तुम्ही त्यांना थँक्यू म्हणू शकता. त्यांच्या काय तुम्ही सर्व्हिस बघताय, त्या सर्व्हिस त्या समाजाला देताय, तुम्हाला देताय, त्याच्याबद्दल थँक्यू असं म्हणून तुम्ही इव्हन तो गाडीत प्रवास करताना, चालताना, फिरताना कुठेही असं तुम्हाला दिसेल तर त्याला प्रत्येक गोष्टीला तुम्ही थँक्यू म्हणायचं आहे आजपासून. तर हे आजचं सर्व्हिस प्रोव्हायडरचं आणि आपलं मॅजिकल फूड स्टेपचं सेशन असं होतं. तर ते आज आपलं सेशन इथलं संपलेलं आहे आणि तुम्हाला काही जर वेळ असेल आपल्याकडे तर आपण काही We have 10 minutes, 10-15 minutes है हमारे पास. हम किसी का डाउट अगर कुछ है तो लिख सकते हैं चैट पे, तो हम बता सकेंगे उनका आंसर. अनम्यूट नहीं करेंगे पर एटलीस्ट हम बता सकते हैं. आप क्वेश्चन लिख सकते हो चैट पे अगर आपको कुछ समझा नहीं है तो. मी हे बंद करू का मग आता? शेअरिंग बंद करू ना? हाँ, असाइनमेंट अगर हो गया है वो तो आप इसका 1 2 हा सगळ्यांना असाइन होतं. ते पहिला प्रश्न सगळ्यांना असाइनमेंट कळले ना? म्हणजे होमवर्क जे गृहपाठ म्हणतो ते कळलंय का दोन्ही? मॅजिकल फूड स्टेपचं आणि सर्व्हिस प्रोव्हायडरचं थँक्यू म्हणायचं. वो सेकंड असाइनमेंट भी ले लो, मैं स्क्रीनशॉट ले लेती हूँ, देन वो ग्रुप में डाल दूँ बच्चों के ठीक लिए. है. सेकंड वाला भी ले लो. यस, थैंक यू. कर लिया. So we can Okay. stop sharing and we can answer some questions. और सब लोग बोल रहे हैं it was easy. कोई हा आता चैलेंज? सगळे एकदम कृतज्ञाचे मास्टर झाले त्यामुळे सगळ्यांना एकदम इझी वाटलं असेल, राइट? I have a question. अनुष्का साहकर आप क्वेश्चन लिख दीजिए आज, और अगर शबीर सर चाहते हैं तो हम अनम्यूट कर सकते हैं. जी मैम, अभी 15 मिनट हमारे हाथ में है तो हम हाँ. जितने कर सकते हैं उतने ले लेंगे. यस श्योर. सिर्फ चैट डिसेबल कर दो अगर अनम्यूट कर रहे हो तो, बिकॉज सभी को बहुत डिस्टर्ब होता है, बच्चे भी बोलते हैं. जी जी जी, जस्ट अ मोमेंट. अभी सवाल किसका है? अनुष्का हाँ, अनुष्का का है. साखरकर. अनुष्का अनम्यूट कर. यस मैम, आपने जो बोला था ना कि एक पाउल लेके थैंक यू बोलने का, तब मैंने ऐसे आग बन के बोला था तो बहुत ही अच्छा लगा था मुझे. व्हेरी नाइस, गुड गुड गुड, ब्यूटीफुल. थैंक यू. ब्युटिफुल, एक्सलेंट शेअरिंग. साईराज शिवाजी कदम, अनम्यूट कर बड़ा. सर, बोल. मला ना इंडियाचे कराटे साईराज, तू एका जागेवर बसला नाहीये का? कारण रेंज तुझी तुटतीये सारखी. तू काय विचारलं ते कोणाला कळालं नाही. थोडं रेंज मध्ये ये. सर, हा बोल. सर, मला ना इंडियाचे गोल्ड मेडल जिंकायचंय कराटेचे. हा मॅम प्लीज. काय करू त्यासाठी? हा मॅडम सांगतील तुम्हाला आता. कराटेचं गोल्ड मेडल जिंकायचंय ना आपण. तू पहिले 2-3 लेक्चर ऐकलेस की नाही? सगळे सांगितलं होतं की नाही मागच्या वेळेला सुद्धा की कसं आपण थँक्यू म्हणायचं सगळ्या गोष्टी. तू कराटेला जातोस की नाही, तुझ्या टीचरला थँक्यू म्हणायचं आहे, तुझ्या स्वतःच्या बॉडीला तू थँक्यू बोलायचं आहे. तुझे बॉडी पार्ट जे वापरतोस, आपण हेल्थ मध्ये शिकलोय ना, बॉडी पार्ट जे वापरतोस त्याला थँक्यू म्हणायचंय. कराटेची जी जागा आहे, जी जागेमध्ये तू खेळतोयस त्याला सगळ्याला ग्रॅटिट्यूड द्यायचं आहे. हे सगळं तुला असं आधीच सगळं तू करतच आहेस, पण तू अजून त्याला सगळ्या गोष्टीला कराटे प्लेसला तुमच्या स्वतःच्या तुझे जे बॉडी पार्ट तू वापरतो, हात पाय जे किक मारतोयस किंवा कराटेला हात यूज करतोयस, तर सगळ्या त्या तुझ्या बॉडी पार्टला थँक्यू बोलायचं आहे. तुझ्या इन्स्ट्रक्टर्सला, तुझ्या कोचला आहे त्याला थँक्यू बोलायचं आहे, तुझ्या म्हणजे ग्रॅटिट्यूड द्यायचं आहे. प्लस तुझी प्लेस आहे त्या प्लेसला सुद्धा तुझे जिथं करतोयस त्या प्लेसला, ते कराटेचे जे कपडे घालतोस त्या कराटेच्या कपड्यांना, ज्याच्यामध्ये जे लोक कोण इन्व्हॉल्व असतील, जे लोक म्हणजे कपडे शिवणारे असू दे कराटेचे किंवा तुझे सराउंडिंग हेल्पर टीचर्स जे कोण आहेत तिथले, त्या सगळ्या गोष्टींना थँक्यू म्हणायचं आहे. आणि ह्याच्यातून तू तुझ्या डिझायर अँड ड्रीम्स मध्ये
तुला गोल्ड मेडल मिळायचं ते तू तुझ्या डिझायर लिस्ट मध्ये लिही की तुला आता पल्लवी मॅडमनी घेतलं असेल लेक्चर सेशन, राईट? ते सेशन मध्ये सांगितलं तुला तुझी डिझायर काय आहे, तुला गोल्ड मेडल मिळवायचं आहे, तर तू ते तुझ्या डिझायर लिस्ट मध्ये लिहायचं आहे, मला गोल्ड मेडल मिळालं आहे आणि त्याच्याबद्दल मला धन्यवाद असं लिहायचं आहे. असं ते डिझायर मध्ये तुझं गोल ते आहे की नाही, मग ते गोल लिस्ट मध्ये तुला आणि ह्या सर्व गोष्टी अनुवित हे तुला और एक काम ये कर सकते हैं कि वो जो ड्रीम वाला सेशन था ना, वो आप यूट्यूब पे वापस से देखिए वापस कि देखना, डॉक्टर हाँ। पल्लवी ने कैसे दिखाया है, समझाया है आपको। तो जैसे आप लेसन रिविजन करते हो ना, आप एग्जाम जब आता है तो रिविजन करते हो, एग्जाम में मार्क्स लेने के लिए लेसन पढ़ते हो, तो वैसे ही वो ड्रीम वाला सेशन या जो भी हमने सेशन किए हैं, आपको अगर कोई भी ऐसे लगा कि आपको समझ में नहीं आ रहा है, तो वो सेशन आप यूट्यूब पे जाके क्लिक करके वापस से एक बार गो थ्रू कर सकते हो। ठीक है? अँड सगळ्या मुलांसाठी तुझ्यासाठी एकट्यासाठीच नाही, हे सगळ्यांसाठी सांगते. हे जे सेशन आहे, हे आम्ही जे घेतोय सेशन, ते असं एकदाच ऐकून आताच ऐकून ते लगेचच तुम्हाला ग्रास्प होईल असं नाही. तर हे सेशन जेव्हा तुम्ही 100 वेळा किती जेवढा म्हणजे आम्ही सांगते ना, जेव्हा आम्ही हे सगळे प्रत्येक गोष्टी करत असतो, ते प्रत्येक गोष्टी आम्हाला नवीन शिकायला मिळतं. प्रत्येक निबंध जे ऐकलेले लेक्चर परत ऐकलं तरी सुद्धा त्याच्यातून काहीतरी नवीन गोष्ट शिकायला मिळते. सो आय एम ऑलवेज कन्सिडर ॲज आय एम ऑलवेज अ स्टुडंट. इवन दो आय एम अ डॉक्टर, बट आय ऑलवेज कन्सिडर ॲज मायसेल्फ ॲज आय एम अ स्टुडंट. सो लर्निंग इज अ प्रोसेस. तर तुम्ही ह्या सर्व गोष्टी लेक्चर जे झाले, सेशन झाले, तुम्हाला युट्यूबवर आलेलं आहे, ते तुम्ही सगळ्यांनी ते 2 वेळा, 3 वेळा, 4 वेळा बघत राहा, ऐकत राहा. म्हणजे तुम्हाला प्रत्येक गोष्टीची की पॉइंट, प्रत्येक गोष्टीमध्ये नवीन काहीतरी मिळू शकेल. ओके ओके थँक्यू. आज से इन लोग का ऑफलाइन स्कूल चालू हो रहा है, तो मेरे सजेशन है सारे बच्चों को, सारे पेरेंट्स जो बच्चों को छोड़ने भी जा रहे हैं, ऑन द वे कंटिन्यूसली थैंक यू बोलते रहिए कि फाइनली 2 साल बाद आपको अपने फ्रेंड से मिलने का मौका मिल रहा है, टीचर से मिलने का मौका मिल रहा है, स्कूल जा रहे हैं, बहुत एंजॉय करेंगे। थैंक यू थैंक यू थैंक यू चलते 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 बोलते रहिए। और ये 2 साल जो एक एकदम अलग तरीके से आपके लाइफ में निकले हैं, उसके लिए बहुत सारा ग्रेटिट्यूड, क्योंकि आपने बहुत नई चीजें सीखी है, अपने पेरेंट्स के साथ में बहुत अच्छा समय निकाला है, तो उन सब चीजों के लिए भी बहुत सारा ग्रेटिट्यूड के साथ में आज से स्कूल शुरू करिएगा। आणि आज तर तुम्हाला खूपच छान मौका आहे, म्हणजे चांगला संधी आहे की सगळ्या सर्व्हिस प्रोव्हायडरना थँक्यू म्हणायचं. म्हणजे अगदी शाळेच्या भूमीला तुम्ही थँक्यू म्हणू शकता, शाळेमधले काही शिपाई असतील त्यांना थँक्यू म्हणू शकता, शाळेमधले काम करणारे लोक आहेत त्यांना थँक्यू म्हणू शकता. म्हणजे आता तुम्हाला शाळा सुरू होते, म्हणजे सगळ्या गोष्टी जे सर्व्हिस प्रोव्हायडर सांगितलेलं की बाथरूम युज करणार तुम्ही, कन्स्ट्रक्शन म्हणजे शाळेतल्या भिंती, कलर, पेंटर, प्लंबर, जे काही सर्व्हिसेस आता तुम्हाला जे सांगितले, तुम्हाला आज तर खूपच चांगला मौका आहे, चांगली संधी आहे की सगळ्यांना म्हणजे आणि तुम्ही जाता येताना सगळे सर्व्हिस प्रोव्हायडर तुम्हाला दिसतील सुद्धा, त्यांना सगळ्यांना तुम्हाला छान थँक्यू म्हणू शकता. प्लस शाळेच्या भूमीला आज तुम्ही भूमीला शाळेच्या 2 वर्षानंतर टच करणार आहात, त्या भूमीला, त्या बोर्डला, शाळेच्या बोर्डला, ज्यांनी बोर्ड बनवला त्या माणसाला, ज्यांनी चॉक बनवले त्या माणसाला, म्हणजे आज तर तुमच्या समोर इतका काही थँक्यू म्हणायला तुम्हाला वेळच म्हणजे तुम्हाला शोधायलाच नको आहे. सगळं तुमच्या डोळ्यासमोरच आहे सगळ्या गोष्टी, त्या सगळ्या गोष्टींना तुम्हाला थँक्यू म्हणायचं. आणि बघा संध्याकाळी तुमचा दिवस कसा खूप प्रफुल्लित, खूप आनंदित, खूप छान वाटेल. एंड तुम्हारा एक्सपीरियंस जो होगा ना, अभी पहले भी आप स्कूल जा रहे थे, आप स्कूल घर में इंटरनेट में पढ़ रहे थे मोबाइल पे, और आज आप स्कूल जा रहे हो और बहुत नया लेसन लर्न करके जा रहे हो, स्पेशली ग्रेटिट्यूड के नवे सेशन, संस्कार वर्ग जो आपकी मम्मी डैडी बोल रहे हैं कि संस्कार वर्ग है, वो आप सीख कर आप जा रहे हो, तो आप देखो आपका न्यू एक्सपीरियंस क्या था आज स्कूल के लिए. ओके चिल्ड्रन, एंड एंजॉय एंड बी इन ग्रेटिट्यूड. शुक्राना बोलिए, आभार बोलिए. शबीर जी और कोई क्वेश्चन ले सकते हैं? देखो है हमारे पास और टाइम. हाँ, एक क्वेश्चन ले लेंगे प्रज्वल जानकर का, 9th स्टैंडर्ड से है. यस सर. प्रज्वल अनम्यूट कर. हो सर केले. हाँ बोल सर. हो सर, माझे एक आजोबा आहेत सर, त्यांना आहे ना जरा चालण्याचा प्रॉब्लेम आहे, तर मग आपण जर हे 100 पावलांचं केलं तर त्यांच्या चालण्यामध्ये काही बदल होऊ शकतो का? हाँ मैम I would like to answer this.
आपके वो ग्रैंड पेरेंट बिल्कुल भी चल नहीं सकते हैं, क्या स्लो चल सकते हैं? मैम स्लो चल सकते हैं और स्टिक भी है उन्हें चलने के लिए। हाँ, तो जब वो स्लो स्टिक से चलते हैं ना, तो वो हर एक पाउल में अपने थैंक यू बोल सकते हैं, ग्रेटिट्यूड मीन्स वो जैसे आप लोग कर रहे हो ना, स्लो चलेंगे बेशक पर चल तो रहे हैं ना, तो हर एक स्टेप पे वो थैंक यू जैसे आप लोग बोल रहे हो, आप उनको सिखा सकते हो, उनको एक सेशन बोल सकते हो सुनने के लिए, और वो स्टिक के साथ भी चल रहे तो स्टिक को थैंक यू बोलेंगे, अपने पाउल को थैंक यू बोलेंगे, जमीन धरती को थैंक यू बोलेंगे, अपने उनके जो बेटे हैं घर में, मीन्स आपके डैडी है, आपके मम्मी है, वो लोग उनको खाना बना के देते हैं, डॉक्टर के पास लेके जाते हैं, उनको थैंक यू बोल सकते हैं। और आपके पेरेंट्स, वो भी आपके आजू बाजू थैंक यू बोल सकते हैं, क्योंकि उनके वजह से वो लोग इधर हैं। तो इसके वजह से क्या होगा, उनके जो हैप्पी हॉर्मोन्स है वो सीक्रेट होंगे, और जब सीक्रेट होता है ना, तो जो भी डिजीजेस है वो बहुत कम हो जाती है, एंड हम लोग अच्छे अच्छे से अपनी जीवन व्यतीत कर सकते हैं। तो आप उनको उनको आप सजेस्ट करो, उनको ये सेशन यूट्यूब लिंक उनके साथ बैठ के आप सुनो, और उनको बताओ हमको टीचर्स ने ऐसे बोला है और हम कर रहे हैं, दादाजी आप भी करो, आजोबा आप भी करो, आपकी आजी को, आपके आजोबा को, आपके नानी नाना को, चाचा चाची को, आप सबको सजेस्ट कर सकते हो, उनको बता सकते हो। तो दे विल बी, वो लोग आपको भी थैंक यू बोलेंगे, आपको भी ग्रेटिट्यूड करेंगे, क्योंकि उनकी लाइफ में भी तो चेंज आएगा ना। आपका क्वेश्चन का आंसर हो येस गया? मैम। और एक ऍड करना येस मैम। चाहते म्हणजे अजून येस, एक ऍड करू शकते, म्हणजे तुम्ही आपलं हेल्थ पार्टचं थँक्यू झालेलं आहे, ते सेशन झाले, ते सेशन पण त्यांना ऐकून दे. जसं त्यांच्या जसं पावलांना ते थँक्यू म्हणत, तसं त्यांच्या पायांना, म्हणजे त्यांचे पायातल्या सगळ्या वाहिन्या, त्यांना सगळ्यांना थँक्यू, म्हणजे त्यांचे पायातले जे मसल्स आहेत, पायातले सगळे पायाचे मसल्स, बोन्स, जे त्यांच्या बॉडीमध्ये त्यांना चालायला उत्तेजना देत आहेत, हे सगळं त्यांना त्या सगळ्या बॉडी पार्ट्सना हे थँक्यू म्हणतील ना, तेव्हा त्यांची जी सगळी एनर्जी आहे मेडिकली, ती सगळी एनर्जी, पॉझिटिव्ह एनर्जी त्यांच्या सेल्स मध्ये, त्यांच्या नर्व्स मध्ये जाऊन पूर्णपणे, इव्हन दो त्याच्यामध्ये खूप 100% मिराक्युलस रिझल्ट पण आहेत. ते सगळ्या बॉडी पार्ट्सना, त्यांच्या स्पेसिफिकली पायांच्या बोन्सना, पायांच्या पायांच्या नसांना, ह्या सगळ्यांना इतकं छान मला चालायला मिळालं. लोकांना चालायला येत नाही, पण मला चालायला, मला छान अंगठे आहेत, मला छान बोट आहेत, लोकांना बोट पण नसतात, मला आहेत, माझे मसल्स खूप चांगले आहेत. अशा पद्धतीने सुद्धा अँड ऍडिशनली ते हे सगळं कॉन्सन्ट्रेटेड थँक्यू म्हणू शकतात त्यांच्या प्रत्येक पायाच्या पार्टला. नीज आहेत, अँकल आहेत, टोज आहेत. आई वुड रिक्वेस्ट ऑल द स्टूडेंट्स और जो पेरेंट्स सुन रहे हैं, ये सेशंस आप अपने घर के फैमिली मेंबर्स को भी जरूर सुनाइए। ये सिर्फ बच्चों के लिए नहीं है, ये सभी के लिए है। हम लोग आपको सिखा रहे हैं, पर हम लोग भी ये असाइनमेंट रोज करते हैं, तो ये सभी के लिए है। अगर वो सेशंस अगर आप बैठ के जितना स्प्रेड करोगे, तो लाइफ और सोसाइटी में सभी को ये बेनिफिट होगा। तो आई विल मीन्स, मैं बोलते ना, हाथ जोड़ के विनती सबको करूंगी कि ये सेशन सभी को आप अपने सुनाइए, दिखाइए, और उनके साथ बैठ के हो सके तो देखिए अपना पूरा होमवर्क स्कूल का करने के बाद। यस, थैंक यू Yeah, मैम। ma'am. यस, Still we have a few minutes, so I will take Okay. one more question from Bhakti Wahukar 9th B. Bhakti, unmute कर. हेलो मैम। Yes. हेलो। मैम आपने ना बोला था कि 5 विशेष लिखने के, और वो विशेष जब आप बोलते हो वो मतलब आपको मिल सकते हैं, तब हम जब बोलते हैं ना, तब मन में एक डाउट आता है, और थोड़ी सी फिर निगेटिविटी आने लगती है, फिर क्या करें हम? Excellent question. त्या सेशन मध्ये तेच आम्ही सांगतोय पहिल्या दिवसापासून, की प्रत्येक निगेटिव्हिटी बाजूला काढून त्याला तुम्ही पॉझिटिव्हिटी द्यायची आहे, म्हणजे फिलिंग्स मध्ये पॉझिटिव्हनेस आणायचा आहे. तू म्हणते डाऊट येतोय, कुठच्याही गोष्टीला जर डाऊट आला तर ती गोष्ट कधीही पूर्ण होणार नाही, कुठचीही गोष्ट जी असेल. तू काही गोष्ट डाऊटने केलीस, काही म्हणजे तुझे गोल्स असून दे, तुझे डिझायर असून दे, ड्रीम्स असून दे, त्याला डाऊट येता कामा नये. म्हणूनच त्याच्यासाठी डाऊट येऊ नये म्हणून तू लिहिताना पॉझिटिव्ह वाक्य म्हणून पॉझिटिव्हलीच त्याच्याकडे बघायचं, किंवा हे माझ्या झालेलं आहे, किंवा आय एम द बेस्ट. तुझे डिझायर मला माहिती नाही तू काय लिहिलेस ते, पण त्याच्यानुसार जे तू सांगशील ते, की त्याच्यासाठी तुला ते पॉझिटिव्हली घ्यायचं आहे, की मी चांगलं करू शकते, किंवा आय एम द गुड पर्सन, किंवा आय एम द व्हेरी बेस्ट, आय एम द टॉपर, व्हॉट एव्हर तुझे ड्रीम्स आहेत त्याच्याशी रिलेटेड, हे ह्याला अफर्मेशन म्हणतात.
जस्ट अ मिनट, वो भक्ति आप आपके 2 ड्रीम्स बता सकते हो? एक कोई भी एक जिसमें आपको डाउट आ रहा है, प्रैक्टिकली सबको समझ में भी आ जाएगा। कौन सा ड्रीम के लिए डाउट आ रहा है? मैम मैंने एक लिखा है कि साइकिल चाहिए न्यू, और Okay. मैं जब बोलती हूँ ना तब मुझे मन में थोड़ा थोड़ा डाउट डालने लगता है कि ये सच में होगा क्या नहीं। हाँ, तो तो अभी फिर आपने ये जो लिखा है ना एक सेंटेंस कि आपको साइकिल चाहिए, तो आपको क्या करना है? आपको सिर्फ ग्रेटिट्यूड लिखना है कि थैंक यू यूनिवर्स, थैंक यू पेरेंट्स फॉर गिविंग मी दिस साइकिल। आपने एडवांस में थैंक यू लिखना है, उनको बोलना नहीं है, कुछ नहीं करना है। आपको जब आपने एक बार अपना ड्रीम लिख दिया ना, आपको ड्रीम को लिख साइड में कर देना है, उसके बारे में ज्यादा सोचना नहीं है, सिर्फ ग्रेटिट्यूड ही लिखना है बस। आपका मीन्स यही, अब अगर वो चाबी हमने जो बोला ना सक्सेस का, ड्रीम्स का चाबी जो है वो ग्रेटिट्यूड ही है। तो डाउट आपको लाना नहीं है, आपको थैंक यू बोलना है। आप थैंक यू कब बोलते हैं? जब भी आपको कोई चीज देता है, यूनिवर्स आपको ये चीज देने वाली है, आपको ऑलरेडी उसको थैंक यू बोलना है। सो आपको खुश रहना है कि थैंक यू यूनिवर्स, थैंक यू गॉड, थैंक यू माय पेरेंट्स। और उन्होंने साइकिल आपको चाहिए ना, तो साइकिल पे फोकस नहीं करना है। आपने फोकस क्या करना है कि आपके पास जो चीजें उन्होंने दी है, ऐसी बहुत सारी चीजें उन्होंने आपको दी, आपको ड्रेस ला कर दी है, उसके लिए थैंक यू बोल सकते हो। आपको स्टडी के लिए स्कूल छोड़ रहे हैं, आपको इतने अच्छे अच्छे पेन और पेंसिल ला के दे रहे हैं, आपको इंटरनेट और मोबाइल ला के दे, तो जो चीज आपको मिल रही है आपको उसके लिए ग्रेटिट्यूड करना है। तो आपको जो चीज चाहिए उसके लिए अपने आप आपकी लाइफ में वो चीजें आएंगी। दिस इज द फॉर्मूला, दिस इज द फॉर्मूला, दिस इज द सीक्रेट। ये सीक्रेट आइंस्टाइन ने पूरी दुनिया में सबको बताया है कि जो चीज नहीं है उस पर फोकस नहीं करना है। साइकिल आपको चाहिए वो ठीक है, पर नहीं है वो फोकस नहीं करना है। आपको फोकस करना है जो आपके पास चीजें हैं। तो जो चीजें आपके पास है आप उसके लिए ग्रेटिट्यूड करेंगे, उसके लिए आभार करेंगे, तो जो चीजें आपके पास नहीं है वो अपने आप आपके पास आएंगी। और शीतल, इफ यू वांट टू एलैबोरेट। इलॅबोरेट म्हणजे आता राजन शाहने पण सांगितलं असेल, त्यांनी अटेंड केलं असेल राजन शाहचं लेक्चर सुद्धा, राईट? त्याच्यामध्ये पण त्यांनी सांगितलं की तुम्हाला सायकल पाहिजे, मग तुला व्हिज्युअलाइज करायचं आहे, म्हणजे तू छान सायकल चालवतेस, आणि त्याच्यामध्ये भावना म्हणजे फिलिंग्स ज्या आहेत त्या तुझ्या पॉझिटिव्हली व्हेरी गुड फिलिंग पाहिजे. तर तू डाऊट घेतलास म्हणजे मला हे होईल की नाही, मला सायकल मिळेल की नाही, मला होईल असं वाटत नाही, असं म्हटलंस तर मग त्याच्यामध्ये ती जी गोष्ट आहे ती अर्धवट राहील, म्हणजे ती पूर्ण होणार नाही. जसं दीपा मॅमने सांगितलं की तुला बाकीच्या ज्या गोष्टी मिळाल्या आहेत त्याच्यावरती पण तू पॉझिटिव्ह, मला हे सगळ्या गोष्टी मिळाल्या त्याच्याबद्दल धन्यवाद, ह्या सगळ्या गोष्टी माझ्याकडे आल्या त्याच्याबद्दल धन्यवाद, तुला काय आई बाबांनी दिल्या असतील, बाकी कोणी दिल्या असतील, ज्या तुझ्याकडे ज्या गोष्टी आहेत त्याला धन्यवाद. आणि जी गोष्ट तुला पाहिजे त्याला तू थँक्यू आधीच म्हणायचं आहे, प्लस व्हिज्युअलाइज पण कर. जसं राजन शाहच्या लेक्चर मध्ये तू ऐक परत आहे की व्हिज्युअलाइज म्हणजे तू सायकल घेऊन चालतीयस, सायकल घेऊन स्कूलला जाते, सायकल घेऊन भाजी मार्केटला जाते, मी छान हॅपी आहे, मला माझी सायकलचा हा कलर आहे, माझी सायकल खूप छान आहे, हे सगळं तुला आधीच बोलायचं किंवा आधी व्हिज्युअलाइज पण पॉझिटिव्हली मीन सकारात्मक आली पाहिजे. म्हणजे पॉझिटिव्हनेस जो आहे तुझ्या फिलिंग मध्ये येणं अत्यंत इम्पॉर्टंट आहे. म्हणजे असं दुःख होऊन म्हणाल मला पाहिजे किंवा वरी, चिंता, असं जे फिअर आहे हे कलर्स तर नाही होणार. हे न कर. येस, मैं है ना जो अभी दीपा मैम एंड डॉक्टर शीतल मैम ने बताया वो तो एकदम तरीका है कि हम उसको कैसे अपनी लाइफ में ला सकते हैं। पर वो डाउट के लिए अगर मैं आपको एक छोटा सा एग्जांपल दूं, सपोज आपको पाव भाजी खानी है और आप अपनी मम्मी को बोलेंगे कि मुझे ना पाव भाजी खानी है, मुझे बहुत अच्छा लगता है, मुझे पाव भाजी चाहिए, मुझे पाव भाजी चाहिए। हो सकता है उस दिन घर में वो सब्जियां न हो, वो पाव न हो, पर आपको ये विश्वास है कि नेक्स्ट दिन या उसके नेक्स्ट दिन मम्मी को जब कन्वीनियंट होगा तब वो जरूर आपके लिए बनाएगी और बहुत टेस्टी जैसे आपको चाहिए वैसे बनाएगी। आपको डाउट नहीं आएगा। वैसे ही आपको विश्वास रखना है कि आपने अगर यूनिवर्स को कुछ कहा तो आपको अप्रोप्रिएट टाइम पे वो जरूर मिलेगा। उसमें अगर आप उदास हो जाएंगे, घर पे सोचेंगे ये मम्मी बनाएगी कि नहीं बनाएगी, ये तो गलत है, आज नहीं बना, कल नहीं बना, तो आपकी मम्मी को खराब लगेगा ना, क्योंकि मैं तो बनाती हूँ, इतना तो विश्वास रखो मेरे ऊपर। वैसे ही यूनिवर्स
को भी यूनिवर्स के ऊपर भी आपको विश्वास रखना है कि आपने जो मांगा है वो आपको जरूर मिलेगा। एंड ऑफ कोर्स फिर जैसे मैम बता रही है वो कैसे मिलेगा, वो बहुत सारा ग्रेटिट्यूड करके, बहुत सारा विजुअलाइजेशन, खुश रह के। सो या दैट इज व्हाट आई वांट टू डू एट। थैंक यू सो मच। Very well said. Very well said. Thank you. Hello, ma'am. हाँ सर, There are many queries, but due to the lack of time, we will have to make the full stop Sure. to this session. आपण Yes. बुधवारी परत Yeah. मंगळवारी आहे ना आपलं परत. Yeah. At that time, we can continue. Yeah. Sure. तर So विद्यार्थी thank you मित्रांनो, so much. yeah, ma'am. Thank you so much. Thank you. Thank you. Yes, thank you, ma'am. जगात जर यशस्वी व्हायचं असेल तर या सर्व उपदेशांचा सकारात्मक दृष्टिकोनातून आपल्याला विचार करायला पाहिजे. आपल्या या मान्य गुरुवर्यांनी डॉक्टर शीतल मॅम, दीपा मॅम आणि सुमन मॅम यांनी हेच आपल्याला खूप कळकळीने सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. सर्वप्रथम आपण आपल्या सभोवतालच्या सर्व छोट्या छोट्या गोष्टी, घटना आणि व्यक्तींच्या प्रति कृतज्ञ राहायला शिकलं पाहिजे. त्यासाठी रोज अशी 10 वाक्य कृतज्ञता व्यक्त करण्याकरता लिहिली पाहिजेत अथवा आठवून कृतज्ञता व्यक्त केली पाहिजेत. आणि आज नव्याने आपण शिकलेलो आहोत की 100 पावलं धन्यवाद म्हणत चालावं. एखाद्या सिस्टीम बद्दल जसं सांगितलेलं आहे कचरेवाल्याच्या बाबतीत किंवा आणखी दुसऱ्या कुठल्या एखाद्या सिस्टीम बाबतीत, की आपण कुठल्या हॉटेलमध्ये, रेस्टॉरंटमध्ये जेवायला गेलो तर ज्या कोणी ही भाजी बनवलेली आहे त्या शेतकऱ्याचे धन्यवाद, ज्याने ही भाजी मार्केटपर्यंत आणली त्यांचे धन्यवाद. हे असं या पद्धतीने आपण एखाद्या सिस्टीम बद्दल 100 पावलं मोजत धन्यवाद व्यक्त करू शकतो, कृतज्ञता व्यक्त करू शकतो. आपल्या नातेसंबंधामध्ये म्हणजे रिलेशनशिपमध्ये प्रकृती आणि शारीरिक सुदृढतेबाबत म्हणजे हेल्थ बाबत आणि समृद्धतेबाबत म्हणजे वेल्थच्या बाबत आपण नेहमी कृतज्ञता व्यक्त करत राहिलं पाहिजे, असं आपल्या मान्य गुरुवर्यांनी आपल्याला या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. यासाठी आपले हे माननीय गुरुवर्य जे सांगतात ते लक्षपूर्वक ऐकलं पाहिजे आणि त्यांनी दिलेले असाइनमेंट्स म्हणजे गृहकार्य वेळच्या वेळी पूर्ण केले पाहिजेत. पण हे करत असताना विद्यार्थी मित्रांनो सगळ्यात महत्वाचं आहे आपल्या शाळेचा अभ्यासही नियमित चालू ठेवला पाहिजे. परवाच्या सेशन मध्ये दीपा मॅमने सांगितलेलं होतं की आपण कृतज्ञता व्यक्त करतोय म्हणजे फक्तच कृतज्ञता व्यक्त करायची नाहीये, तर आपल्याला आयुष्यात उभं राहण्यासाठी अभ्यासाची, शिक्षणाची गरज असते. तो अभ्यास आणि शिक्षण आपलं व्यवस्थित आपल्या जागेवर सांभाळून आपल्याला या कृतज्ञता वर्गाचा आस्वाद घेतला पाहिजे. यासाठी आपले मान्य गुरुवर्य हे जे असाइनमेंट देतात ते वेळच्या वेळी पूर्ण करायचे आहेत. चांगली आणि मोठी स्वप्न पाहायला हवीत आपल्याला, असं या गुरुवर्यांनी सांगितलेलं आहे आणि त्यांची यादी बनवायला हवी. या स्वप्नांना मूर्त स्वरूप देण्यासाठी व्हिज्युअलायझेशन म्हणजे स्वप्नपूर्तीचा अनुभव आपण केला पाहिजे. त्यानंतर मॅनिफेस्टेशन म्हणजे संकल्प केला पाहिजे की मला आयुष्यात पुढे काय करायचं आहे, मला आज दिवसभरातून काय करायचं आहे, हे आपण संकल्प करायला हवा. भरपूर 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 ग्रॅटिट्यूड द्यायला हवंय, कृतज्ञता द्यायला हवी, थँक्स म्हणायला हवे. हे सुद्धा आजच्या सेशन मध्ये आपल्याला खूप ठासून आपल्या या गुरुवर्यांनी सांगितलेलं आहे. तेव्हा डॉक्टर शीतल मॅम, दीपा मॅम आणि सुमन मॅम यांचे जेवढे ग्रॅटिट्यूड आपण करू, जेवढे धन्यवाद करू तेवढे कमी आहेत. आपल्या पूर्ण विद्यालयाच्या वतीने, आपल्या शिक्षकांच्या वतीने, सर्व विद्यार्थी आणि पालकांच्या वतीने या सर्व गुरुवर्यांचा पुन्हा एकदा आजच्या सेशन मध्ये मनपूर्वक धन्यवाद. आणि विद्यार्थी मित्रांनो शाळेच्या पहिल्या दिवशी सर्व विद्यार्थी आता शाळेमध्ये जाणार आहेत, तर आम्हा सगळ्या शिक्षकांकडून आणि आपल्या या मोस्ट इम्पॉर्टंट अशा शुक्राना ग्रुपच्या सगळ्या गुरुवर्याकडून, मार्गदर्शकांकडून आणि आपल्या माननीय अध्यक्ष जगदीश दादा जाधव सर यांच्याकडून आपल्याला सगळ्यांना आजच्या शाळेच्या पहिल्याच दिवशी मनपूर्वक भरपूर भरपूर शुभेच्छा. आणि एवढं सांगून आजचा आपण सेशन एंड करतो आहोत आणि नवीन सेशनची वाट पाहत आपण आजच्या सेशनला पूर्णविराम देऊयात. धन्यवाद. थँक्स टू ऑल. Thank you. Thanks to all, Thank ma'am. you. Thank you. Thank you.